पुरंदरच्या दिवे गावात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला, शिक्षणासाठी कैक किलोमीटरची पायपीट करणारा एक होतकरू मुलगा जेव्हा शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन गरुडाप्रमाणे पंख पसरतो, तेव्हा त्याचा कुमार अतुल ते ॲडिशनल सुपरिटेंडंट ऑफ पोलीस श्री अतुल उत्तमराव झेंडे इथवरचा प्रवास जाणून घेणे म्हणजे एक पर्वणीच. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्र पोलीस रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या, आपल्या स्वभावाने सहकार्यांचे तसेच जनतेचे मन जिंकलेल्या कर्तव्यदक्ष श्री अतुल झेंडे सर यांना समजलेले शिवराय. नमस्कार सर. नमस्कार. मला समजलेले शिवराय ह्या पॉडकास्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही खूप आभारी आहोत की तुम्ही आम्हाला वेळ दिला. बरेच आठवडे आपण मागे पुढे करत होतो आणि तुमचं बिझी शेड्यूल असल्यामुळे आपल्याला तो वेळ मिळत नव्हता. पण आज खूप चांगल्या दिवशी आपल्याला हा वेळ मिळालेला आहे आणि असं समजू आपण की हाच दिवस आपल्यासाठी ठरलेला होता. अगदी. आणि आपण आता आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हा काही इंटरव्ह्यू सारखा आपल्याला घ्यायचा नाही आहे की मी प्रश्न विचारेन आणि आपल्याला उत्तर द्यावं लागेल. आपण गप्पा मारायच्या आहेत आणि गप्पाचा विषय आपला हाच आहे की तुम्हाला समजलेले शिवराय आणि आम्हाला तुमचं व्हर्जन ऐकायचं आहे. कारण का मी किंवा प्रेक्षकांनी सगळ्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज कुठं ना कुठेतरी ऐकलेले असतात, परंतु प्रत्येकाचं व्हर्जन हे वेगळं असतं. आणि तुमचं व्हर्जन हे तुमच्या वर्दीतून बाहेर दिसतंय आम्हाला. आणि म्हणजे माझी आणि तुमची पहिली ओळख तर रायगडवरच झाली आणि रायगडसारख्या जमिनीवर आपली पहिली भेट होणं ही खरंच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. आणि तिथून तुमचा जो मी काही एक ऑरा बघितला की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नुसतं प्रेम नाही तर आस्था असणं, त्यांना मनात घेऊन त्यांच्याबद्दल आजच्या घडीला काम करणं. म्हणजे महाराजांवर प्रेम असणारे अनेक जण मी बघितलेत, परंतु आजच्या घडीला काम करताना अनेक जण बॅकफूटवर असतात, पण तुम्ही फ्रंटफूटला स्वतः अशा एकदम रिमोट लोकेशनला पण तुम्ही जे मी काम करताना तुम्हाला बघितलं, त्याच्यावरून माझ्या मनात तुमची एक इमेज फार वेगळी झाली. आणि त्याचमुळे आम्हाला असं वाटलं की तुमच्यात दडलेले शिवाजी महाराज आम्हाला सगळ्यांना सांगायचे आहेत, ते आम्हाला तुमच्या तोंडून बाहेर काढायचे आहेत. नक्की नक्की. सो मला जरा सांगा, तुमच्या बालपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही कशा पद्धतीने झाली आणि पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही लहानपणी ऐकलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक व्यक्ती आहे, त्याबद्दल तुम्हाला पहिल्या बालवयात जे इनोसंट फिलिंग असतात त्या काय होत्या? नाही, खरं म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं की माझं गाव दिवे आहे. बरोबर. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गाव. त्यामुळे तालुक्याचं नाव पहिलं पुरंदर आहे. होय. त्यामुळे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आणि दिवे घाटाच्या याच्यावर वसलेलं गाव आहे. त्यामुळे माऊलींची पालखी असेल ती दिवे घाटातला चढणीने जाते. बरोबर. आता लहान वयापासून जसं आपण सुरुवात करू शकतो की माझ्या बालपणापासून आपण दिवे गाव नाव का पडलं, म्हणजे ह्याचा इतिहास मला थोडा मोठा झाल्यानंतर समजला. आपल्या गावाचं नाव दिवे का आहे, कारण काय बालपणामध्ये असे प्रश्न पडत नाहीत की बाबा तुझं नाव अतुलच का आहे, तुझं नाव सत्यजित का आहे, पण तसं गावाचं नाव दिवे, हे दिवेच नाव का होतं ह्याचा इतिहास मला नंतर समजला. पण तो पण शिवाजी महाराजांच्या याच्याशी रिलेट करतो तो. कारण का जे शाहिस्ते खानाची ज्यावेळेस पुण्यामध्ये शनिवारवाड्यामध्ये बोटं कापली होती आणि त्यावेळेस गनिमी कावा महाराजांनी केला होता की महाराज सिंहगडावरती गेले होते जेव्हा हे झाल्यानंतर, आणि शत्रूला आपला पाठलाग करता येऊ नये आणि त्याला गनिमी कावा करून फसवलं पाहिजे. त्यावेळेस तरी म्हणजे जे आमच्या साईडला गाव जे आहे दिवे गाव, त्या साईडला काही जे हे होते जनावर होते किंवा जे गाई बैल होते यांच्या शिंगाला हे बांधल्या होत्या, मशाली बांधल्या होत्या आणि त्या आमच्या घाटावरून सोडल्या गेल्या होत्या. तेव्हा जेव्हा साहित्यकारांचं सैन्य ज्यावेळेस पाठलाग करायला आलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की ते त्या साईडला मशाली दिसत आहेत. ते सैन्य त्यांची दिशाभूल होऊन ते त्या घाटाकडे आलं. ते गाव म्हणून दिवे गाव म्हणून त्या गावाचं नाव हे दिवे पडलं. हा आमच्या खरं गावाचा इतिहास आहे नावाचा. तो मला थोडा लेटर स्टेजला म्हणजे नंतर ज्यावेळेस आम्ही कॉलेज किंवा याच्यामध्ये सुरुवात केली शाळेमध्ये त्यानंतर समजला. पण हा आमच्या गावाचा पहिला इतिहास. त्यानंतर दुसरं सांगितलं की तालुक्याचं नाव पुरंदर. बरोबर. मी किल्ल्यावरून नाव पडलं आणि पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला त्या तालुक्यातला असल्यामुळं लहानपणापासून म्हणजे ह्याची सुरुवात मी करेल आय थिंक मी 3री-4थीमध्ये होतो की त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये
गॅदरिंग्स किंवा ते स्नेहसंमेलनचे कार्यक्रम जे असतात किंवा स्कूलमध्ये थोडेसे काय का मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला आहे. कारण माझं बॅकग्राऊंड पाहिलं तर मी पूर्णपणे गावाकडचा, घरचे आई वडील शेती करणारे, अजूनही शेती करतात आणि जिल्हा परिषदेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि मी 3री-4थीला असताना आमच्या शाळेमध्ये शिवाजी महाराजांच्या विषयीचं एक प्रसंगावरती नाटक करायचं होतं. म्हणजे सुरुवात म्हणजे जे म्हणतो की समजलेले शिवराय, तर त्यावेळेसचा आमचा विषय होता की सिंहगडाची लढाई जी तानाजी मालुसरे यांनी लढली होती. त्या नाटक आम्ही त्या एका ह्याच्यावरती आम्ही नाटक बसवलं होतं. त्या नाटकामध्ये मी रोल प्ले केला होता माझ्या लहानपणीचा. त्यावेळी मी तानाजी मालुसरे यांचा रोल त्यावेळेस मी त्याच्यामध्ये केला होता. आणि ते एकदम छोटंसं म्हणजे ते वर्गातलं किंवा शाळेतल्या लेवलला झालेलं ते छोटंसं की 10-15 मिनिटाचा तो माझा नाटक होता. पण त्याच्यामध्ये मी तो रोल प्ले केला होता की ज्याप्रमाणे आपले सगळे मावळे लढले, आपण जिंकलो, तानाजी मालुसरे यांचं त्यामध्ये निधन झालं. म्हणजे अशा प्रकारचा ही सुरुवात होती. त्यावेळेस तानाजी मालुसरे यांच्या विषयी तेवढे जे काही वाक्य आले तेवढंच मी आपण बोलत होतो. कारण त्यावेळेस तेवढी कशा प्रकारचं असावं, काय असावं, फक्त मी छान करतोय का, माझं पाठांतर चांगलं आहे का. पण जसं म्हणजे त्याबद्दलचं म्हणजे 5वी नंतर असेल किंवा ह्याच्यानंतरचं जसं हे असेल, कारण आम्हाला आठवतं की आमची 5वी-6वी मध्ये असताना आमची स्कूल ट्रिप सुद्धा आम्ही पुरंदर किल्ल्यावरती गेलो होतो. मग त्यानंतरचं जे आपण म्हणतो की जे वय होतं की ज्यानंतरचं जे आपल्याला कुतूहल निर्माण होतं की बाबा, आणि नंतर आपल्या पाठ्यपुस्तकातून म्हणा जो आपल्याला शिवाजी महाराजांचा पावनखिंड असो, हे असो, की ते अजूनही अंगावरती शहारे. म्हणजे विशाल गडावरती गेल्यानंतर तोफेचे ज्यावेळेस आवाज येतील त्यावेळेस त्यांचा देह खाली पडला, अशा प्रकारचं जे वर्णन जे पावनखिंड 3री का 4थीला आम्हाला तो धडा होता. ते अजूनही अंगावरती शहारा आणतं की बाबा एक माणूस जो लढत आहे आणि तो फक्त म्हणजे एका आवाजाकरता थांबतो आणि ज्यावेळेस आवाज होतो तेव्हा त्यांचा देह खाली पडतो. अशा प्रकारचं ज्यावेळेस त्या धड्यामध्ये ज्या व्हर्जन होतं की ते अतिशय अंगावरती शहारे आणण्यासारखं होतं. त्याच्यामुळे तर न कळत का असे ना की बाबा असे काही कोणकोणते कॅरेक्टर्स होते, त्याच्यामुळे असं महाराजांजवळ कुतूहल ते लहानपणापासून ते त्याच ठिकाणी असं वाढत गेलं असं मला. बरोबर. पण मग तसंच माझ्या मते प्रत्येकालाच लहानपणी जे कुतूहल असतं ते ह्या सगळ्या गोष्टींचंच असतं आणि तो ग्रँजर आणि ग्लॅमर जे आहे ते प्रत्येकालाच अट्रॅक्ट करतं. परंतु खरी लढाई आपली सुरू होते ज्यावेळेस आपण थोडंसं मॅच्युरिटीकडे वळतो. एक्झॅक्टली. आणि आपल्याला काही गोष्टी आयुष्यात स्वतः बनण्यासाठी ज्यावेळेस काही गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. म्हणजे लहान वयात तर आपल्याला काही टेन्शन किंवा बर्डन नसतं, परंतु 10वी-12वी झाल्यानंतर एक फील्ड निवडायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्यात काहीतरी उच्च कोटीचं कार्य करून दाखवायचं आहे, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे. ह्या स्टेजमध्ये तुम्हाला शिवाजी महाराज कधी वेगळी जाणवले का? नाही, कसं आहे याच्यामध्ये मी आपलं परत सांगेल की ज्यावेळेस नंतर याच्यामध्ये ज्यावेळेस 10वी-12वी झाल्यानंतर डिग्री कोर्सला असेल की त्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे किंवा काही करिअर निवडायचं आहे, अशा वेळेचा प्रसंग याच्याकरता म्हणजे सगळ्यात इन्स्पायरिंग जो इन्सिडेंट म्हणजे किंवा जे काही गोष्ट माझ्याकरता आहे, कारण मी अभ्यास करत असताना किंवा नंतर लेटर ऑन स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना पुरंदरचा तह मी वाचला होता. तो 1665ला महाराजांचा झाला. म्हणजे आयुष्यामध्ये किती चढ उतार यावे, किती डाऊन यावे, ह्याचा एक उदाहरण म्हणजे 1665चा तह होता शिवाजी महाराजांच्या. आपण जर यांचा विचार केला कारण का त्यामध्ये 70-80% आपण म्हणजे त्याच्यामध्ये सगळं दिलं होतं, सर्वस्व दिलं होतं. आणि असं असताना पण पुढल्या 5 ते 6 वर्षामध्ये ते सर्वस्व पद मिळवलं होतं. म्हणजे आपण त्यावेळेस म्हणजे माझा फर्स्ट आयटम होता, मी स्पर्धा परीक्षा करता माझा फर्स्ट आयटम होता. जस्ट माझी आमची डिग्री पास आउट झाली 2007ला. आणि कॉलेजमध्ये असतानाच 2-3 वर्षापासून आम्ही सर्वजण आमचा एक चांगला ग्रुप होता, आम्ही अभ्यास करत होतो. आणि फर्स्ट आयटम होता म्हणजे एक्झाम्स आमची फायनल एक्झाम्स ग्रॅज्युएशन झालं आणि 2 महिन्यानंतर लगेच आमची प्रिलिम एक्झाम होती. आणि मला चांगलं आठवतं की त्यावेळेस 152 आउट ऑफ 200 152 मेरिट लागलं होतं. अच्छा. आणि मला 151 होते. म्हणजे मी एका मार्कामुळे मी आणि आमचे बरेचसे सहकारी आम्ही त्यातून म्हणजे आमची सिलेक्शन झालं नव्हतं फर्स्ट आयटमला. ॲट द टाइम त्यावेळेस म्हणजे असं मनात म्हणजे एवढेच येतं की बाबा 1665ला काय झालं होतं, महाराजांनी तर सर्वस्व त्या ठिकाणी आपलं स्वराज्य असेल त्यावेळी द्यावं लागलं असतं. आणि ती परत म्हणजे ही कॉन्कर्ड म्हणजे ते सगळं 5 ते 6 वर्षामध्ये परत मिळवलं. म्हणजे असे फेल्युअर्स आपल्या आयुष्यामध्ये येत राहणार. त्याच्यामुळे हे छोटे मोठे फेल्युअर्स आहेत. म्हणजे आपण 1665 जर आपण पाहिलं त्यामुळे काहीच नसताना आपण सगळं मिळवलं होतं. आपण फक्त एक स्पर्धा परीक्षेचा एक अटेम्प्ट फक्त आपण फेल झालेलो आहोत. अशा प्रकारची मनोमन भावना म्हणजे आपण जे म्हणतो ना काय इन्स्पायरिंग काय असावं, तर ते माझ्याकरता खूप इन्स्पायरिंग होतं की आपण तर काय एकच फक्त अटेम्प्ट आपण फेल झालेलो आहोत. असं नाही की आपण फक्त 1 मार्काने आपली एक संधी उगलेली आणि आपल्या भविष्यामध्ये संधी आहेत.
हा एक विचार त्यावेळी महाराजांच्या विषयीचा तो माझ्या मनामध्ये तो अजूनही आहे. मी अजूनही माझ्या खाजगी आयुष्यामध्ये असेल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असेल त्यावेळी मला लो फील करतो किंवा असं वाटतं की काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही किंवा मनाप्रमाणे होत नाही असं आपल्याला वाटतं. त्यावेळेस मी एकच गोष्ट आठवतो 1665. बरोबर. ते माझ्याकरता सगळ्यात जास्त इन्स्पायरिंग आहे की शून्यातून विश्व निर्माण करणे ही 1665 शिकण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही अगदी बरोबर पॉईंट पकडला माझ्या प्रश्नाचा की प्रत्येकजण आयुष्यात सिरियस झाल्यानंतर त्याला सगळ्यात पहिला सामना जो करायचा असतो तो पराभवाचाच करायचा असतो किंवा अपयश हे थोडंफार सुरुवातीला येतच असतं आणि अशा क्षणांना काय करायला पाहिजे हे तुमच्याकडे बघून समजतंय. परंतु आता तुमच्या प्रोफेशनकडे ज्यावेळेस आपण बघतोय पण त्याआधी जर का आपण बघितलं की आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये कशा प्रकारे आलात आणि त्याप्रमाणे तर याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांना येण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या गोष्टींचा जो पडगा जो आहे तो तुमच्यावर पडला याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये कसा झाला? खूप झाला. म्हणजे सांगायचं म्हटलं तर एक तर पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचे धडे आपण ते वाचत गेलो होतो. त्यानंतर मी डिग्रीला असताना मी 10वी-12वीला असताना तेवढासा जास्त वेळ नाही पण डिग्रीला असताना बराचसा वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळायचा. बरोबर. त्यावेळेस ज्या काय कथा कादंबऱ्या ज्या होत्या महाराजांच्या विषय असू छत्रपती संभाजी महाराजांच्या विषय असू ते वाचन करत राहायचो आणि आमचा एक चांगला असा ग्रुप होता. त्याच्यामुळे कोणती कादंबरी वाचली तुझ्याकडे कोणतं पुस्तक आहे तू कोणतं नवीन आणलं हे चांगलं आहे तर ते आम्ही वाचत बसायचो. कारण का बऱ्याच वेळा कॉलेजला फर्स्ट फोर्थ इयरला फर्स्ट सेकंड इयरला तेवढं आपल्याला हे नसतं अकॅडमिक प्रेशर नसतं. त्यावेळेस आम्ही हे सगळे वाचत राहिलो. अच्छा. जे काही कोणती कादंबरी मी पहिली कादंबरी छावा वाचली होती मी बऱ्याचशा म्हणजे ज्या कादंबऱ्या मी ज्या आमच्या ह्याच्यामध्ये असू त्याच्यामधून वेगवेगळे पैलू म्हणजे अजूनही म्हणजे स्टील आताही असं ना की मला कोणाशी इंटरॅक्शन करता आलं तर त्यांच्याकडून मला नवीन काहीतरी नवीन गोष्ट शिकता येते. म्हणजे आपण ज्याही लोकांचे जे बाबा महाराजांच्या विषयी वागतात बोलतात त्यांच्याविषयी जर आपण 10 मिनिटं का इंटरॅक्शन करायला भेटलं तरी पण त्यातून एक नवीन गोष्ट मला शिकण्याची किंवा हा एक महाराजांचा नवीन पैलू आपल्या त्यातून समजला. बरोबर. आणि हे त्या कथा कांदावर वाचतून मला अजून महाराजांच्या विषयी कुतूहल किंवा अजून आत्मीयता कारण का आम्ही कॉलेजला असताना आम्ही शिवनेरी गडावरती पण आम्ही ट्रेकिंगला किंवा मग आम्ही याच्याकरता जात होतो कारण का आम्ही सगळे पुण्यात होतो. पुण्यातून असल्यामुळे आम्हाला शिवनेरीला आम्ही बऱ्याच वेळा मी 2 ते 3 वेळा आमच्या सगळ्या मित्रांचा ग्रुप घेऊन आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती पण त्या ठिकाणी गेलो होतो. महाराजांच्या पुरंदर किल्ल्यावरती पण आमचं जाणं झालं होतं. म्हणजे अशा प्रकारचं मी कॉलेज लेवलपासूनच ते महाराजांचा विषयी म्हणजे एक तर घरचं बॅकग्राऊंड असतं दिवेगाव पुरंदर तालुका आणि नंतर कॉलेजला गेल्यापासून हे त्यामुळे लहानपणापासून किंवा ज्या वयातून तो महाराजांचा प्रभाव राहिलाच आहे. बरोबर. आणि जिथे महाराजांचा जास्तीत जास्त वावर राहिलेला आहे त्याच भागात तुमचं राहणीमान झाल्यामुळे कदाचित तो पैलू कधी सुटलाच नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी वाचत असताना ह्या सगळ्या गोष्टी समजत असताना महाराजांच्या आयुष्यातला घडलेला अजून एक चांगला जसं पुरंदर तुम्ही सांगितला अजून एक प्रसंग जो तुम्हाला प्रचंड आवडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं एक व्यक्तिमत्वातला पैलू जो तुम्हाला प्रचंड आवडला आणि आत्मसात करावासा वाटला. महाराजांचं म्हणजे फक्त आपण म्हणजे हे पाहतो की शौर्य त्यांनी लढाई मी अफजल खानाला त्यांनी मारलं त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं तोडली असेल किंवा आपण सिंधी स्वराज्याची स्थापना केली हे तर त्यांचं क्रेडिट आहे किंवा त्यांनी केलेलंच आहे. पण या व्यतिरिक्त म्हणजे जे आत्ता आपण म्हणजे आता महाराजांना आपण 300-350 वर्षानंतरही महाराजांचं आपण अनुकरण करतो आणि आपलं सगळं प्रशासन त्याच्यावरती चालतं. म्हणजे त्यांनी प्रशासकीय जे बदल जे घडलेत म्हणजे प्रशासन त्यावेळेस म्हणजे अष्टप्रधान मंडळ असो बरोबर किंवा येऊन आपण जर त्यांच्या याच्यावर की किती मायन्युटली म्हणजे प्रत्येकाचं महत्त्व म्हणजे शेवटी राजा हा एकटा असू शकत नाही किंवा ते एकटे राजे राहिले असते की मग ते बाकी जसे राजे होते त्याप्रमाणे पण करू शकले असते. पण ते सगळ्यांना बरोबर घेऊन म्हणजे अष्टप्रधान मंडळ त्या ठिकाणी बरोबर प्रत्येकाला जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि कुणी कशा पद्धतीने काम करायचं बरोबर ही सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी दिली. आता मला आता बरेचसे ह्याच्याविषयी आणि त्यांचं महिलांच्या विषयीचं कार्य म्हणजे मुघल सम्राटाचं मला त्याचं नाव आता एक्झॅक्ट लक्षात येत नाही की एका लढाईमध्ये महाराजांची त्यांची लढाई झाली त्यामध्ये लक्षात आलं की आपल्या बऱ्याचशा महिला बंदी झालेल्या आहेत महाराजांच्याकडे. बंदी म्हणजे त्या किल्ल्यावरती अडकल्या गेल्या असेल किंवा अशा असतील. त्यावेळी त्या मुघल सम्राटाने एकच सांगितलं होतं की आपल्या महिला जर म्हणजे शिवाजी महाराज असे आहेत की ते कधीही महिलाचा अनादर करणार नाहीत आणि आपल्या महिला जर त्यांच्या तिथं असतील किल्ल्यावरती त्या अतिशय सुरक्षित असतील. म्हणजे हा जो आहे म्हणजे आपण महिला धोरण म्हणून किंवा महिलांच्या विषयीचा असो जे आताही आपल्या प्रशासनामध्ये हे आहे पण 300-350 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे सगळं वेगळ्या प्रकारे असताना तो विचार करणे प्रशासकीय विचार करणे आणि महिलांच्या विषयी ते आत्मीयता आणि तो आदर त्या ठिकाणी असणे ही खूप मोठी हे आहे. म्हणजे आपण फक्त महाराजांनी केलेले पराक्रम पाहतो
पण त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा सगळ्या लोकांच्याकरता काम करणं किंवा त्यांचं सगळे असेल, त्यांचे अंगरक्षक म्हणा, मी सगळे जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते. असं महाराजांनी कोणत्या एका जाती धर्मासाठी कधीच कोणतंही हे केलं नाही की त्या गोष्टी करता आपण म्हणू शकतो की महाराज अमुक ह्याच्याकरता हे करत होते. ते सगळ्यांना बरोबर घेऊन प्रशासन आणि याच्यावरती ते आपलं हे राज्य निर्माण केलं. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. नाही, आणि तुम्ही जो उल्लेख करताय जसं तुम्ही म्हणला की ते 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो काळ लोकशाहीचा नाहीच आहे, सरंजामशाहीचा, राजेशाहीचा तो काळ आहे. त्यावेळेस तो विचार करणे, त्यावेळेस तो आज आपल्याला अवघड जाते ह्या गोष्टी हँडल करताना. तुम्हाला त्या ह्या गोष्टींचा रोजचा अनुभव आहे. बरोबर. आणि त्या काळात त्यांनी ते एक्झिक्यूट करणं, विचार करणं पहिली गोष्ट तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यात एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि ती तुम्ही हेरली आहेत. हाच आम्हाला ॲक्च्युली अनुभव हवा असतो की तुम्ही खाकीतून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघता त्यावेळेस तुम्हाला ते कदाचित वेगळे दिसतात आणि त्याचमुळं आम्हाला तुमच्यातले दडलेले ते लपलेले शिवाजी महाराजांचे जे काही भाव आहेत ते आम्हाला हवेत. आता ह्याच गोष्टीला आपण ज्यावेळेस पुढे घेऊन जातो तर आज तुम्ही रोजच्या, जसं तुम्ही आता बोललात की महिलांसाठीची धोरणं आज तुम्हाला त्यांची इन्स्पायर करतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि जो ताणतणाव असतो, हा ताणतणाव हँडल करताना, आजूबाजूची गुन्हेगारी बघताना तुम्हाला आजच्या यूथकडे बघून काय वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज नक्की कुठं पोचलेत? नाही, अतिशय योग्य हे आहे की आज जरी आपण आज सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असू, त्यात त्यांच्या विचारावर चालण्याचा विचार जरी करत असू, तरीसुद्धा जे काही गुन्हेगार शेवटी गुन्हेगार किंवा हे आपल्या समाजातून तयार होतात. ते असे म्हणजे जे बॉर्न गुन्हेगार कोण होत नाही, समाज त्याला घडवत असतो. म्हणजे त्या समाजामध्ये आपण जर पाहिलं की त्या समाजामध्ये पोलीस घडतो, त्या समाजामध्ये गुन्हेगार घडतो, त्या समाजामध्ये चांगले लोक त्या लोकांच्यामध्ये वाईट घडत असतात. आणि त्या समाजातून छत्रपती शिवाजी महाराज त्या समाजातून घडलेले आहेत. म्हणजे जर आपल्या लहानपणापासून जर घेतलं असेल की आपण ज्या शाळेत जातो, आपल्या शाळेचे बरोबर जे वर्गमित्र, आपण जर आपला विचार जर केला, बरोबर, त्यातले कोण चांगल्या मार्गाला असतील, काही वाईट मार्गाला असतील, स्कूलिंग दोघांचं एका ठिकाणी झालं असेल. म्हणजे असे काही आमच्याकडे हे आहेत की एकाच वर्गात दोघं शिकले होते, एक झाला पोलीस आणि एक झाला गुन्हेगार. त्याच पोलिसांनी त्याला अटक केलं, मित्राला. अच्छा. म्हणजे असं नाही की त्याच्या शिक्षणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आहे, कारण स्वतःचं माइंडसेट. शेवटी आता सामाजिक असणं, शेवटी आपण विचार करतो की आज जरी 100 लोक आपले असतील तर ठीक आहे, 2-4% लोक गुन्हेगार आहे म्हणून तर पोलीस डिपार्टमेंट आहे किंवा पोलिसांची त्यामुळे गरज लागत आहे. कारण का काय थोडा वाईट प्रवृत्ती आपल्याकडे आहेत. शेवटी जसं चांगलं आहे तसं वाईट सुद्धा आहे आणि त्या वाईटांना आपल्याला करण्याकरता, कंट्रोल करण्याकरता कुठेतरी एक डिसिप्लिन आणि याचे डिफेन्स फोर्सची गरज आहे. म्हणून आपली आता पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे. गुन्हेगारी असं हे नाही की एक महाराजांच्या काळामध्ये नव्हती असं नाही, त्यावेळेस पण होतं. म्हणजे ज्यावेळी चुकला त्यावेळेला दंड करणे ही त्यावेळेस पण आलेली ही आहे आणि आता सुद्धा आहे. पण आता ह्याच्यामध्ये एक युथ म्हणून जर आपण विचार केला, आपल्याकडे काय झालेलं आहे की आपण इतके फॅशनलेस झालेलो आहोत. म्हणजे आपल्याकडे पेशन्सच नाही अजिबात. सगळ्यांना घाई लागलेली आहे. आता ती घाई कशाची आहे काही समजत नाही. म्हणजे आपण त्याचं राहणं उदाहरण जरी घेतलं तर ट्रॅफिक सिग्नल, म्हणजे आपण ट्रॅफिक सिग्नलला जर तो ब्लिंक व्हायला 30 सेकंदाचा जर वेळ असेल तर आपण ते 20 सेकंद थांबतो, शेवटी 10 सेकंद, तरी 5 सेकंद असताना आपण गाडी स्टार्ट करून पुढे जायचा प्रयत्न करतो. आपले ते 5 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही. बरोबर. म्हणजे आपले जे 5 सेकंद जे आहेत ना, ते 5 सेकंद आपले काय असं होतं की मग तो आपण 5 सेकंद लवकर सुटतो आणि तो शेवटचा तो कट होणार आहे तो 5 सेकंद लेट येतो आणि कुठेतरी त्या ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी कोणाची डेट होती. म्हणजे ते 5 सेकंद किंवा 1 सेकंद की आपल्या आयुष्याचं किती मौल्यवान आहे हे आजकालच्या युवकांना, किंवा त्यामुळे आपण काय आलो पेशनलेस झालेलो आहोत. आपल्या पेशन्स थांबण्याची नाही आहे. आता ह्याचा जर रिलेट करायचं म्हटलं, तर मी आता म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज रिलेट करायचं म्हटलं तर आपण ह्याच्यामध्ये आग्राहून सुटका, बरोबर, ही त्याकरता आपण रिलेट करू शकतो की बाबा आज त्या ठिकाणी औरंगजेब यांच्याची भेट झाली आणि आपल्याला नजर कैदेमध्ये ठेवलेलं आहे. बरोबर. आपल्याला कधी सुटतील, आपलं इथून सुटू का नाही सुटू हे सुद्धा माहीत नव्हतं. पण माणसांनी संयम, म्हणजे महाराजांनी संयम सोडला नाही. अगदी जेवढे दिवस होते आणि संयम. इव्हन आता राज्याभिषेक सोहळ्यामध्ये पण आपण सगळ्या जे शिवभक्त येतात आपण त्यांना की संयम, महाराजांकडून आपण काय घेणं गरजेचं आहे त्यातलं एक मला वाटतं की आपण संयम पण, कारण का योग्य वेळ, जसं आपण म्हणतो की याच्याहून सुटका असेल, पन्हाळ्याहून सुटका असेल किंवा आग्र्याहून सुटका असेल, त्या ठिकाणी पेशन्स आणि प्लॅनिंग. बरोबर. म्हणजे कोणत्या वेळेस कोणती प्लॅन ए असेल, प्लॅन बी असेल, कोणता फेल होऊ शकतो, त्याला काउंटर काय करू शकतो. म्हणजे महाराजांचं जे खरं जे म्हणजे माझ्या यांनी जे वाटेल की प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये, म्हणजे वॉर फील्डमध्ये आपण त्या दिवशी आपल्याकडे लिमिटेड हे असतं आपण, कारण का आपण सगळे वॉर असतो त्यावेळेला आपल्याला आपला जो हे असतो, आपलं जे विचार असतो की आपण त्या ठिकाणी, पण त्यावेळेस आपल्या सैन्याला, आपल्या ह्याला की सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे कशा प्रकारे प्लॅन, जर प्लॅन ए आपला जर फेल होत असेल तर प्लॅन बी आपल्याकडे काय आहे का. बरोबर. हा लीडर असो, खरं म्हणजे लीडर असो की तो त्याच्याकडे सगळे प्लॅन रेडी पाहिजेत आणि त्याच्याकडे ती कॅपॅसिटी पाहिजे, त्यांनी डिलिव्हर केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस पराक्रम दाखवला पाहिजे आणि त्यावेळेस गरज आहे 2 पावलं मागं सुद्धा यायला पाहिजेत.
म्हणजे माणसाने नुसतं शौर्य दाखवून उपयोग नाही, पेशन्स आणि त्यावेळेस योग्य वेळी योग्य निर्णय. बरोबर. म्हणजे पुरंदरचा तह सुद्धा जर त्यावेळेस केला, त्यावेळेस 2 पावले मागं आले, पण ते का गरजेचं होतं त्यावेळेस, त्याला मी महाराजांनी तो विचार करूनच त्यावेळेस 2 पावलं मागं आले. अशा वेळेस जर समजा ते स्वतःच लढाईत उतरले असते आणि जर उद्या काही प्रसंग घडला असता, मग त्यामुळे त्यावेळेस कोणत्या वेळी थांबणे आणि कोणत्या वेळी पुढे जाणे. त्यामुळे आपल्याकडे युवकांना हे आहे की आपल्याकडं संयम बाळगणे, म्हणजे आपल्याकडे डिसिप्लिन आणि संयम जे महाराजांनी आपली दिलेली शिकवण आहे, आजकालच्या पिढीमध्ये ते जास्त असणं आणि हे करणं ते खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे मला वाटतं आपल्याला कुठेतरी नरेटिव्ह चेंज करायची गरज आहे. आपण आतापर्यंत जे स्फूर्ती देण्यासाठी मोडेन पण वागणार नाही हे नरेटिव्ह सेट केलंय, बरोबर. ते कुठेतरी आता गरज पडेल तिथे वाकावं लागेल इन द सेन्स म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या गरज आहे त्या ठिकाणी 2 पावलं मागे येण्याची पण आपली तयारी असली पाहिजे. बरोबर. सगळ्यांच्यासाठी किंवा आपल्यासाठी स्वतःच्यासाठी. बरोबर. नाही तर माझंच खरं आणि मी म्हणेल तेच हे असं जर केलं तर त्याचा दुष्परिणाम आपल्या दिसून येतात. ज्या वेळेस लागेल त्यावेळेस फ्रंट फुटला जाणे, ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस बॅक फुटला येऊन पण हे करणे, ही खरं मला वाटतं की आवश्यकता असं मला वाटतं. आणि मला वाटतं की तुम्ही हे जे महाराजांचं कॅरेक्टर हायलाईट करताय ना, की पुरंदरचा तह, आग्र्याची सुटका, पन्हाळ्याची सुटका, हे करताना महाराजांनी फेल्युअरचा पण विचार केलेला दिसतो. आणि ते धरूनच जर का ते विचार करतात तर याचा अर्थ त्यांच्या मनातला गर्व नाहीये, त्यांच्या मनात संयम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणल्यावरती मला असं वाटतं की तुमच्याच तोंडून अशा गोष्टी मी पहिल्यांदा ऐकत आहे की हे नरेटिव्ह सुद्धा आता गरजेचं आहे. बरोबर. की आत्ताचा जो युथ आहे तो जसं कादंबऱ्या किंवा चित्रपट ह्यातून स्फुरण घेऊन बाहेर आलेला आहे. त्यामुळे महाराजांची एकच बाजू कायम रेटली जाते एक्झॅक्टली, म्हणजे शौर्याची, पराक्रमाची. आणि महाराजांना पराभवाचा सुद्धा कुठेतरी छटा लागू शकते असं कोणाला मान्यच नाहीये, आणि ते मान्य करायचं नाहीये. एक आपल्या मनात जे कॅरेक्टर उभं राहिले ना महाराजांचं. बरोबर. पण जसं तुम्ही सांगताय आग्र्याच्या सुटकेच्या वेळेस मी सुद्धा अनेक ठिकाणी वाचलंय की त्यांची अवस्था इतकी बिकट होती की एक साध्या मनुष्याप्रमाणे ट्रीटमेंट तिथे मिळत असताना किती इगो ट्रिगर होऊ शकतो एखाद्याचा, आणि किती संयम बाळगला. म्हणजे एका क्षणाला दरबारामध्ये राग व्यक्त करणं, मानहानी झाली म्हणून, आणि तेच परत कैदेत आल्यानंतर परत स्वतःला सांभाळून घेणं की नाही आता तो ॲटिट्यूड ठेवून नाही चालणार. हो, आपल्या कुठंतरी थोडं एक पाऊल मागे येऊन आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं त्याचा विचार केला पाहिजे. आजकालच्या युथबद्दल विषय निघाला तर सांगतो की फक्त जाऊन 19 फेब्रुवारी असेल किंवा जाऊन महाराजांच्या विषयी जाऊन फोटो काढून तो किंवा स्टेटस ठेवून आपला शिवभक्ती दाखवण्यापेक्षा आपण त्याच्या आचरणात किती आणतोय. कारण आजकाल फक्त आहे की गड किल्ल्यावरती जाऊन त्या ठिकाणी जाऊन फोटो काढणे, आपला ध्वज घेऊन जाणे आणि फोटो काढून तो सगळीकडे हे करून घेणे, त्याच्यापेक्षा त्या महाराजांनी दिलेले आचार ते आपण आणण्याचा किती प्रयत्न करतो. आपण 10% जरी आपण त्यामध्ये सक्सेस ठरलो तरी आपण म्हणजे हे, कारण हे सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करणं गरजेचं असतं. आपण प्रत्येक दुसऱ्या दोष देऊ शकत नाही, अरे ते काय करत नाही त्याच्याकडून होत आहे. आपण सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहतो, मी आपली नॉर्मल लाईफमध्ये पण आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कचरा असेल त्या ठिकाणी आपण कचरा टाकतो. असा विचार करत नाही की आपला त्या 10 बॉटल्स आहेत, आपण 11 टाकले तर काय फरक पडेल असं करून आपण टाकतो. असा विचार करत नाही ठीक आहे 10 आहेत ना, मी 1 टाकणार नाही, 1 तर कमी करतोय मी. बरोबर. म्हणजे जे काही असेल की अशा प्रकारे जर सुरुवात शेवटी माणसाने स्वतः पण सुरुवात जर केली नाही तर मग ते नुसते घोषणा देऊन आणि त्याच्यावरशी बोलून ते होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्याचा कधी आचरणात आणणं पण तेवढं आवश्यक आहे. बरोबर. मग आता तुम्ही आता कसं होतं, प्रत्येक जण म्हणतं की नाही शिवाजी महाराजांना आचरणात आणा, शिवाजी महाराज त्यांना आचरणात आणून त्यांचे गुणवैशिष्ट्य आत्मसात करा. पण आजच्या पिढीचा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, त्यांना फक्त अफजल खानाची लढाई माहिती आहे, शाहिस्ते खान माहिती आहे. मग काय आता ते विचार करतात की आता आम्ही काय कुठे लढायला जायचंय, आता आम्हाला कोणाशी भांडायला जायचंय, मग आम्ही आचरणात नेमकं काय आणायचं. बरोबर. तर तुम्ही ह्या रोजच्या व्यवहारात लोकांच्या वागण्यातले बदल किंवा त्यांच्या क्रिमिनल लोकांच्या माइंडसेट मधल्या गोष्टी हे बघताय, तेच दुसरी बाजू तुम्ही चांगले लोकही बघताय. सो हे बघत असताना तुम्ही आजच्या युथला मेसेज काय द्याल की महाराजांचे कोणते गुण तुम्ही आजच्या जगामध्ये आचरणात आणू शकता. कसं आहे की प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये युथ असा आहे की प्रत्येकाला तो वय असा असतं की आपल्याला लगेच कोणतरी गोष्ट आपण अट्रॅक्ट होत असतो. आणि आपले मनुष्य स्वभाव असा आहे की आपण निगेटिव्हकडे, म्हणजे आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी काय आपण लवकर अट्रॅक्ट होतो. बरोबर. चुकीची गोष्ट आपल्याकडून चांगली गोष्ट असेल ती आपल्याला यायला वेळ लागते, आत्मसात करायला वेळ लागते. पण ती जर चुकी शॉर्टकट असेल, म्हणजे जसं आम्ही आमच्या ट्रॅफिकच्या रूल्समध्ये हे करतो की शॉर्टकट असेल की तो ऑलवेज प्रेफर्ड, म्हणजे शॉर्टकट लगेच म्हणून इथून जायचं, समोर सिग्नल आहे आपण हा शॉर्टकट आहे, शॉर्टकटने जाऊया. पण हे शॉर्टकट्स आजकालच्या ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कुठंतरी याच्यामध्ये नेऊ शकतात. त्याच्यामुळं आज आपण जर छत्रपती महाराजांचं जर एकही जसं सांगितलं की त्यांचं ॲडमिशन असेल, महिलांच्या विषयीचं असेल,
कारण की हे इतकं मोठं आहे की जसं फक्त त्यांच्या शौर्याच्या कथा ज्या प्रकारे सगळीकडे सांगल्या जातात ते तर आहेच, शौर्य तर होतंच, पण त्याचबरोबर मॅनेजमेंट असेल किंवा सगळं ॲडमिशन असेल हे सुद्धा. आणि हे असं नाही की फक्त प्रशासनामध्ये येऊन किंवा की आपण डेली लाईफमध्ये पण आपण ते करू शकतो. आपण त्या ठिकाणी आपण काय आपला मनुष्य स्वभाव असा आहे की आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतील त्याचा अहमपणा आपल्यामध्ये येऊन जातो. जे काय असेल, जो कोणत्याही लेवलला काम करणारा माणूस असेल, अहमपणा येतो, गर्वपणा येतो आणि त्याच्यामध्ये आपण त्या ह्याच्यामध्ये वाहत जातो. तो गर्व आणि किंवा तो अहमपणा कधी आपल्यामध्ये म्हणजे जे महाराजांनी जे आपल्याला शिकवलेला आहे तो आपल्यामध्ये येता नाही. कारण का आपण स्वतः एक देशाचं चांगलं नागरिक होणं गरजेचं आहे. उद्या तुम्ही आयुष्यामध्ये काही व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर्स व्हा, काही बिझनेसमन व्हा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असं वेगवेगळे क्षेत्र आहेत, पण ह्याच्या सगळ्या बेस आहे की आपला चांगलं आपण एक नागरिक होणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये आपलं जसे राज्यघटनेने आपले जसे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसे काही मूलभूत कर्तव्य दिली आहेत, ड्युटीज पण दिलेल्या आहेत. आपण आपल्या मूलभूत अधिकारासाठी खूप सजग आहोत, जागरूक आहोत की आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेमध्ये कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. बरोबर. ह्याबद्दल किती जणांना माहिती आहे की कर्तव्य आपली काय आहेत, बरोबर आहे की आपण काय करणं आवश्यक आहे. आपण आपल्या अधिकाराकरता भांडू शकतो, पण उद्या जर एखाद्याने आपल्याला आपलं कर्तव्य जर कोणी लक्ष आणून दिलं ते सुद्धा आपल्या करण्याचे आपल्याला हे पाहिजे की आपल्या राज्यघटनेमध्ये कर्तव्य, मूलभूत कर्तव्य पण आहे आणि ते आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. आजकालच्या युथमध्ये काय आहे की आपल्याला मी सांगितलं की पेशन्स कमी आहेत आणि कुणाचे विचार ऐकण्याची क्षमता नाही आहे. आणि काय झालं आजकाल सोशल मीडिया किंवा ह्याच्यामुळं माणूस इतका व्हर्च्युअल होत चाललेला आहे की सगळं व्हर्च्युअल आयुष्य जगत आहे. म्हणजे तो सोशल मीडियाने ह्याच्या एवढा आरी गेलेला आहे, मोबाईल्स किंवा ह्याच्या असेल, तो सगळं व्हर्च्युअल पाहत आहे सगळं, ते व्हर्च्युअलीच सगळं सुरू आहे. पण ज्यावेळेस त्याला लक्ष येतं की अरे व्हर्च्युअल आणि फिजिकल याच्यामध्ये खूप फरक आहे. ग्राउंड लेवलची रियालिटी वेगळी आहे. व्हर्च्युअली तो नुसता तो सोशल मीडियावरती काही पोस्ट टाकून किंवा त्याच्यातून व्हिडिओज बनवून किंवा याच्यामधून तुला वाटतं की खूप चांगलं सुरू आहे. पण जेव्हा आपण फिजिकलमध्ये आपण स्वतःचा विचार करतो तेव्हा समजतं अरे मी काय करत आहे, पण त्यामध्ये मी त्याकरता काय करत आहे. कारण फक्त मी सोशल मीडियावरती काय हे जर केलं त्याच्याकरता त्यातून उपयोग नाही आहे. स्वतःची सुरुवात आपण स्वतःहून करायला लागेल. आणि जे मी गोष्ट सांगतो की बाबा शिस्त आणि संयम जो महाराजांनी दाखवलेला आहे, बरोबर, तो आपल्याला खूप याचे करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. बरोबर. आणि आता ज्यावेळेस तुम्ही एक शिवभक्त बॅकग्राऊंडमधनं तुम्ही आलात, तसे घडलात आणि ते घडल्यानंतर आज तुम्ही एक प्रशासकीय मोठ्या लेवलला अधिकारी म्हणून आज जेव्हा प्रशासनात राबता त्यावेळेस तुमचा एखादा असा अनुभव सांगा किंवा एखादा असा इन्सिडन्स सांगा की जो हँडल करताना तुम्हाला असं वाटलं की मला इथं शिवाजी महाराजांबद्दलच्या काही पैलूंबद्दल किंवा त्यांच्याकडने ज्या घेतलेल्या गोष्टी त्याचा इनडायरेक्टली फायदा झाला. असं गरजेचं नाही की बाबा नाही त्यांचं बघून मी केलं, असं गरजेचं नाही, पण एखादा असा इन्सिडन्स मोठा की ज्यातून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालं आणि तो इन्सिडन्स तुम्ही हँडल केला. नाही, असे जर इन्सिडेंट जर कोट करायचे म्हटले तर खूप आहेत. म्हणजे ज्यांच्याविषयी जो मला माझ्या इंटरव्ह्यू करता पण मला प्रश्न विचारला गेला होता. स्पर्धा परीक्षेचा जो इंटरव्ह्यू माझा झाला होता, मी मगाशी तुमच्या एक इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं ते, तो तुम्ही प्लीज सांगा मला. की इंटरव्ह्यू माझा ज्यावेळेस सुरू झाला होता, ज्यावेळेस मी सिलेक्शन झालं त्या इंटरव्ह्यूसाठी, कारण ते तुमच्या नावापासून म्हणजे आपल्याला जर प्रिपेअर करायचं असताना कॉम्पिटेटिव्ह एक्झामला दुसरं सांगितलं की मगाशी किंवा अतुल, नाव अतुल का ह्याचा विचार आपण करत नाही, पण इंटरव्ह्यूच्या वेळेस अतुलचं काय शब्द होतं, म्हणजे अर्थ काही, म्हणजे गावाचं वैशिष्ट्य काय, तालुक्याचं वैशिष्ट्य काय, जिल्ह्याचं वैशिष्ट्य, याच्यामुळे सुरुवात करावी लागते. तेव्हा मी पुरंदर तालुका हा पुरंदर सांगितला गेला. तेव्हा इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी मला माझ्या प्रश्नांमध्ये होतं की त्यांनी पण तोच अँगल, म्हणजे जो अँगल मी सुद्धा विचार केला नव्हता. मी इंटरव्ह्यूमध्ये करत असताना मी आता त्यावेळेस माझं वय असेल 22-23 वयाचा मी होतो. त्यावेळेस महाराजांचं जसं तू सांगितल्याप्रमाणे किंवा शौर्य, पराक्रम, अफजल खान, शाहिस्ते खान, आग्राहून सुटका याच्याविषयीच आपल्याला जास्त हे होतं. पण मला प्रश्न असा विचारला गेला होता की जो मला सुद्धा विचार करण्याला होता त्या ठिकाणी. मी दोन मिनिट मी थांबलो होतो तिथे की त्यांनी मला तो प्रश्न विचारला की आज आपण सगळं हे होतो लढाया लढल्या त्यावेळेस, महाराजांचं सैन्य 10,000 ते 20,000 असेल, पण या सैन्याचं फूड मॅनेजमेंट म्हणजे लॉजिस्टिक मॅनेजमेंटच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का? लढाई लढलो, आज आपण जाऊन आग्र्यात लढलो, दिल्लीत लढलो, सगळ्या किल्ल्यावर जाऊन लढलो, पण आज आपण विचार करतो की आज आपल्या जर कुटुंबामध्ये एखादं कार्य असेल तर आपल्याकडे 500 लोक जर येणार असतील तर आपल्याला किती मॅनेजमेंट काय लागते, मग जेवण कुठं बनवणार, त्यांना येणार कसे, जाणार कसे. त्यावेळी मी 300-350 वर्षापूर्वी जर 5-5, 10,000 सैन्य घेऊन जर आपण जर कुठं जात असू, मग त्यांचे राहण्याची असेल, खाण्याची सोय असेल, म्हणजे हे मॅनेजमेंट जे आहे म्हणजे हा विचार करण्या पलीकडला आहे. म्हणजे आज आपल्याला जर कोणत्या गावाला जायचं आहे तर आपण त्या ठिकाणी राहणार कुठं, जाणार कुठं, कोणत्या रूटनी जाणार, कसा जाणार, कसा पोहोचणार, कुठं थांबणार, कुठे जेवणार, हा आपण एकट्याचा पुरता विचार करायला आपला एवढा वेळ लागतो. त्यावेळी महाराजांनी 10-20,000 सैन्य बरोबर घेऊन, 22,000 की 50,000 सैन्य घेऊन असेल, ते सैन्य बरोबर घेऊन जाणे
20-20, 30-30 दिवस महिना 2-2 महिने त्या ठिकाणी ते सॉरी करणे आणि त्या लोकांना परत घेऊन येणे इज अ बिग चॅलेंज. हे लॉजिस्टिक संदर्भात मला प्रश्न विचारला गेला होता. बरं, ह्या संदर्भाने का मी पण सुद्धा एकदम हे झालो की अरे असा प्रश्न येणं पुरंदर मला असं वाटतं की उत्तर काय होतं? मी पुरंदर तह वगैरे आम्ही सगळं मी तयार करून गेलो होतो की पुरंदर तह काय पुरंदर विचारलं की पुरंदर तह विचारलं तहमध्ये काय काय घडलं होतं काय काय झालं. कारण मला पण हा प्रश्न येईल असं मला सुद्धा अपेक्षित नव्हता आणि तो प्रश्न मला त्या ठिकाणी आला होता. हे खरंच म्हणजे मी त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूमध्ये सगळं सबमिसिव्ह उत्तर दिलं की खरंच म्हणजे सर मला त्याविषयी म्हणजे लॉजिस्टिक आता आपण सांगितल्यानंतर मी सुद्धा विचार करायला लागलो की अशा प्रकारचे मॅनेजमेंट करत असताना की महाराजांना किती अडचणी आल्या असतील किंवा आज आपल्याला सुरतला जायचं आहे किंवा कोणत्या किल्ल्यावरती जायचं आहे. आज आपले सगळे जाणारे सैनिक पायी जाणार आहे, त्याच्याबरोबर आर्म्स ॲम्युनिशन आहेत आणि जाणार तिथं कोणत्या ठिकाणी आपल्या छावण्या लागणार आहेत, त्या ठिकाणी जेवण बनवणारे कोण आहेत. म्हणजे मी तेच वेगळं की त्यांच्याकडे असं त्यांनी वेगळ्या टीम्स तयार केलेल्या होत्या की त्या टीम काम जे होतं म्हणजे जसं म्हणतो ना आपण की आता आपण जे म्हणतो की प्रत्येक एक टीम लॉजिस्टिक म्हणजे जशी फक्त त्यांच्या सैन्य नाही, जर फक्त सैन्य असतं ते फक्त हे करू शकतं म्हणजे फाईट करू शकतं, वॉर करू शकतं. पण फायनलला जो सपोर्ट मिळाला पाहिजे तो सगळा पाहिजे तरच सैन्य पुढे हे करू शकतो. म्हणजे आपण जी पानिपतची तीच लढाई जी आपण ज्याविषयी आपण पाहिलं की त्या ठिकाणी आपल्याकडं हे असताना की शेवटी आपल्याकडे जेवण म्हणजे आपल्याला सैन्य जेवण पण मिळालं नाही कारण तो सगळं असं तुटली होती आपल्याला. म्हणजे ही टीम जी असेल म्हणजे आपल्याकडे महाराजांनी करत असताना किती टीम्स बनवल्या असतील त्यांच्या किती जबाबदाऱ्या असतील, कोणती एक जर मोहीम आखायची म्हणजे त्याकरता प्लॅनिंग किती असेल. कारण का हे सगळं प्लॅन करून कोणती टीम अगोदर जाणार, कोणत्या ठिकाणी मुक्काम करणार, त्या ठिकाणी त्यांची जेवणाची सोय कशी करता येईल, कोणत्या ठिकाणून धान्य आणता येईल, ही सगळ्या त्या टीम्स त्या वेगवेगळ्या टीम्स होत्या. आणि मी जेवढं वाचलं माझ्या माहितीप्रमाणे 3 टीम्स होत्या ज्या टीम्स त्या ठिकाणी काम करत होत्या. म्हणजे एक टीम जी असेल एक टीम पुढे जाणारी, पुढे जाऊन सगळे ज्या ठिकाणी आपला मुक्काम होणार त्या ठिकाणी काम करणारी, सेकंड टीम असेल त्या ठिकाणी जाऊन ॲक्च्युअली जेवण बनवून किंवा बाकी सगळं सेटअप करणारी, आणि तिसरी जी बॅक टीम होती की जे मुक्काम हल्ल्यानंतर ते सगळं साहित्य किंवा सगळं हे घेऊन परत पुढल्या मुक्कामी जाणारी. म्हणजे 3 सेट हे बरोबर हे होते कॅरी करत होते. मी सगळ्याचे ह्या 3 टीमशिवाय हे कोणतंच काम शक्य नव्हतं. आणि ज्या प्रदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले जवळचे मित्र कोण असतील किंवा हे असले आपल्याकडे जो हे असेल त्यांच्याकडून जाऊन धान्य घेणे, आसपासच्या गावातून जाऊन धान्य कलेक्ट करणे, ही एक टीम करणारी होती. मी हे सगळे लॉजिस्टिक करणार कारण सैन्याला जेवण तर पाहिजे, जेवणाशिवाय सैन्य हे करू शकत लढू शकणार नाही. म्हणजे अशा प्रकारचं प्लॅनिंग कारण तो प्रश्न सुद्धा मला म्हणजे खूप हे होता. मला तितकंसं चांगलं उत्तर त्यावेळेस देता आलं नव्हतं. मी जरा समजून सांगितलं की सर मला खरं त्याविषयी मला पण जास्त सांगता येणार नाही, पण जेवढं मी वाचलेलं आहे किंवा हे वाचलेलं आहे की त्याप्रमाणे की त्यांच्या टीम काम करत होते आणि ज्या ठिकाणी जाणं आहे त्या ठिकाणचं आपले जवळ मित्र जे राजे असतील त्यांच्याकडून हेल्प घेऊन ते करत होते. अशा प्रकारचं माझं थोडंसं मोगम असं उत्तर होतं. आणि नंतर येऊन मी खूप त्यावरती विचार केला, अरे मग हा पैलू माझ्याकडून राहून गेला की ह्याच्याविषयी मला माहिती नव्हती. बरोबर. त्यानंतर मी थोडंसं वाचन केलं आणि त्यानंतर मला 2-3 रेफरन्स असायला लागले की त्यांच्या अशा 3 टीम पॅरली काम करत होत्या की ज्या आयडियली आपल्याला आता विचार केला त्या होऊ शकतं की त्या टीम त्या ठिकाणी काम करत होत्या. बरोबर. नाही पण आता मला इथं एक गोष्ट लक्षात आली की जसं सुरुवातीला लहानपणामध्ये आपण त्या ग्लॅमरमध्ये असतो, जसं आपण आपल्या करिअरकडे जातो त्यावेळेस आपण त्यांच्या कॅरेक्टरमधली सिन्सिअरिटी वेचतो. परंतु तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथाविश्वात कल्पनाविश्वात जो आपण अडकलेलो असतो ना तिथून रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणजे मी पण ज्यावेळेस मगाशी इंटरव्ह्यूमध्ये तुमचा हा प्रश्न ऐकला ना त्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं उत्तर मला अपेक्षित मिळालं नव्हतं की तुम्ही उत्तर नेमकं काय दिलं हे मला ऐकायचं होतं. आता ते तुम्ही दिल्यावर मला लक्षात येत आहे की ह्याचा विचार केला. आता हा तर एक फक्त प्रश्न आहे फूड मॅनेजमेंट, बरोबर, अजून अनेक गोष्टी असतील अशा ज्या आजच्या दैनंदिन जीवनात घडतात ते त्यावेळी घडत होत्या. बरोबर. त्याचा विचार न केल्यामुळे आपण त्यांना फक्त कथाच समजत आलोय. रिॲलिटीमध्ये आपण ज्यावेळेस त्याचा विचार करू त्यावेळेस आपण मॅनेजमेंटच्या पद्धतीने मॅनेजमेंटच्या ह्यानं तो विचार करू. आणि तुमचा हा प्रश्न माझ्यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यात एक आता माझ्यामध्ये दरवाजा उघडतोय की ग्राउंड लेवलला येऊन छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही मॅनेजमेंटचाच विषय घेतला आहात तर मला तुम्हाला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायला आवडेल आणि सगळ्यांना हे सांगायला आवडेल की माझ्या माहितीनुसार तरी तुम्ही एकमेव माझ्यासमोर असे आहात की ज्यांनी पंढरपूरची वारी पण मॅनेज केली आहे, तुम्ही कुंभमेळा पण मॅनेज केला आहे आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण मॅनेज केला आहे आणि ह्या तिन्हींचा बंदोबस्त तुम्ही पाहिला आहे. सो हा बंदोबस्त पाहताना तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटच्या बऱ्याचशा गोष्टींचा प्रत्यय आला असेल की लाखो लोकांना मॅनेज करतोय, तुम्हाला तिथे काय अनुभव आला नेमका?
ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस आता तिन्हीचा उल्लेख जो केला की 2015ला मी कुंभमेळा बंदोबस्त नाशिकला असताना मी त्या ठिकाणी केलेला आहे. आषाढी वारी 3 वर्ष मी आषाढी वारीचा 3 वर्ष बंदोबस्त केला. आता म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये पण शिवराज्याभिषेक सोहळा बरोबर मी सलग 3 वर्ष मला त्या ठिकाणी त्यातल्या 2 वारी कोविडच्या म्हणजे 2 वारी अजून कोविडच्या नेहमीचं मॅनेजमेंट पेक्षा वेगळं. नवीन काहीतरी आणि आताचे 3 वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे म्हणजे ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नवीन शिकत गेलो का नवीन अनुभवायला मिळाली. ह्याच्यामध्ये एक जी महत्त्वाची जे मला जे वाटतं की क्राऊड मॅनेजमेंट असेल किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये असेल तुमचं कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन. म्हणजे कम्युनिकेशन तुमचं जर क्लिअर असेल आणि तुमचे डायरेक्शन जर क्लिअर असतील आपण ज्या म्हणजे कुठेही असो मी तुम्ही लोकांची डायलॉग करताय एक तर तुम्ही समोर लोकांशी डायलॉग करता किंवा विदिन डिपार्टमेंट तुम्ही करताय तुम्ही तुमचं कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन जर ॲज अ टीम म्हणून जर चांगलं असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅनेज करू शकता. याच्याकरता फक्त आपल्याला तो पर्स्पेक्टिव्ह पाहिजे की बाबा आता उद्या काय होऊ शकतं व्हिज्युअलायझेशन होणं गरजेचं आहे किंवा आपल्याला उद्याचा दिवस आहे याच्यामध्ये आपण म्हणतो की ए होऊ शकतं बी होऊ शकतं सी होऊ शकतं. या ABC करता आपण प्लॅन आपले तयार आहेत का नाही. बरोबर म्हणजे ए झालं तर ठीक आहे आपण असं करायचं बी झालं तर असं आहे त्यामध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये की कोणत्याही ह्याच्यामध्ये की त्या ठिकाणी आता जर एका कर्मचारी असा का अधिकारी त्याला एका ड्युटी दिलेली आहे एका गेटवरती किंवा तुला एक सांगितलेलं आहे किंवा तुला ते गेट सोडायचं नाही किंवा ह्या लोकांना फक्त सोडायचं आहे त्याला ते क्लिअर पाहिजे. त्याला अशी ही नाही पाहिजे की ड्युएल सिच्युएशन नाही पाहिजे ह्याला सोडायचं का नाही सोडायचं तो क्लिअर त्याकडे पाहिजे. त्यामुळे ते लीडरचं काम किंवा त्या इन्चार्जचं काम असतं की त्याला क्लिअर डायरेक्शन देणे कारण का तो 100% तो ऑफिसर्स आहे अधिक कर्मचारी आहे तो याच्यातून आलेला आहे त्यामुळे त्याला त्याच्या ड्युटी माहिती आहे. याचा जर एक फक्त आता थोडं विषयांतर होईल म्हणून एक दुसरं उदाहरण देतो. 2001चा आपल्या संसदेवरील हल्ला होता. संसदेवर हल्ला होता तर तुम्ही याच्यामधून एक थोडंसं त्याच्यामध्ये माहिती जर हे असेल की ज्यावेळेस अतिरेकी जे टेरिस्ट ज्यावेळेस घुसले सेकंड केस ज्यावेळेस एंट्री करत होते संसदेमध्ये त्यावेळेस एक जण म्हणजे जो एक जर शहीद झाला दुसरा जण तो गेटवरती होता त्याची ड्युटी होती त्या गेटवरती. पण ज्यावेळेस एक रेस म्हणजे 2 गेला आता दुसरा जण कोणी असता तर तो काय केला असता की आपण त्याच्या पाठीमागे गेलो असतो. बरोबर 2 जण गेलेत ना आतमध्ये जे अनवॉन्टेड होते किंवा टेरिस्ट होते आतमध्ये गेलेत पण त्याचा इंटरव्ह्यू मी ऐकलेला आहे त्या ह्याचा त्यांनी ते गेट सोडलं नाही. 2 गेलेले आहेत पण अजून त्या मागं असतील आणि ते मी रोखू शकतो. बरोबर म्हणजे 2 गेलेत पण असं नाही की मी 2च्या पाठीमागे जर गेलो असतो तर येणारे अजून पाठीमागचे ते अजून त्याला फ्री ॲक्सेस मिळाला असता. मी त्यांना कमीत कमी 4, 10, 5, 10 मिनिटं होल्ड करू शकतो. मी एकटा का असेल पण त्यांना मी होल्ड करू शकतो म्हणून त्यांनी तो पॉईंट त्याचा असला साथीदार त्या ठिकाणी शहीद झाला याच्या अटॅक आणि ते 2 जण आतमध्ये आले पण ह्यांनी त्याच ठिकाणी त्यांनी ते गेट सोडलं नाही आणि नंतर कोणा आतमध्ये येऊन दिलं नाही. अच्छा म्हणजे हे आहे म्हणजे आपल्याला करत असताना म्हणजे जसं तू उल्लेख केला की हे जे मोठे बंदोबस्त जे असतात ना ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट खूप मोठं असतं कारण का एक तर येणारी भाविकांची किंवा भक्तांची गर्दी मोठी असते. बरोबर त्यामुळे ते लाखोंनी असतात आपला बंदोबस्त हजारामध्ये किंवा शेकडोमध्ये असतो. त्यामुळे असं आपण करू शकत नाही आपण सगळे मॅनेज करू शकत नाही. अगदी म्हणजे आपण सगळ्यांनाच आपण सांगेल की ह्याच रोटेशनी जा त्या रोटेशन करू शकत नाही. आपण त्यांना फॅसिलिटेट करणं गरजेचं असतं. आपण ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या क्राऊडला ज्यावेळेस हँडल करत असतो त्यावेळी आपण त्यांना फॅसिलिटेट करणं गरजेचं आहे कारण का तो कुठं एका ठिकाणी चोक होऊन देणं किंवा एका ठिकाणी त्यांना हे करणं कारण तो डायरेक्शनलेस असतो. येणारा भाविक असतो आपण युस्ट असतो या ह्याची पण येणारा भाविक असतो तो युस्ट नसतो त्याला काहीच समजत नाही. त्यामुळे तो कुठं जायचं काय जायचं त्याला फॅसिलिटेट करणं गरजेचं आहे. तो स्टक झाला म्हणजे तो कन्फ्यूज झाला आणि त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना क्लॅरिटी पाहिजे. जर तो आपल्याकडे त्यांनी विचारलं तर आपल्याकडं क्लिअर व्हिजन पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. त्यामुळे ते लीडरचं काम आहे की सगळा तो प्लॅन स्वतः समजून घेणे आणि तो डिलिव्हर करणे आपल्या खालच्या ग्रासरूटपर्यंत. काही एकटा माणूस काही करू शकत नाही. म्हणजे आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा पण असेल त्यात आपली पण सगळी टीम असेल की एकटा माणूस करू शकत नाही. ग्राउंड लेवलचा इच अँड एव्हरी पर्सन असेल त्याच्यापर्यंत आपल्या डायरेक्टिव्ह किंवा आपल्या डायरेक्शन त्यामध्ये गेलं तरच ते होऊ शकतं. नाहीतर एकटा माणूस कोणताही होणार. त्यामुळं कम्युनिकेशन क्लिअर डिसिजन मेकिंग आणि कोऑर्डिनेशन हे जर असेल अमंग म्हणजे विदिन डिपार्टमेंट आणि विथ ऑल अदर डिपार्टमेंट्स आणि येणाऱ्या लोकांच्यावर तर आपण हे सगळे बंदोबस्त करू शकतो असं मला वाटतं. बरोबर म्हणजे माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे फक्त महाराजांनीच नाही त्यांच्या व्यतिरिक्तही अनेक लोक वेगवेगळ्या मोहिमांवर एकटे गेले असतील परंतु ह्या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी जे तुम्ही म्हणताय तसे शिस्तीचे आणि कम्युनिकेशनचे जे स्किल्स कदाचित दिले असतील त्यामुळं कदाचित त्यांचं बराच वेळ टिकलं. एक्झॅक्टली इतर लोकांचं तेवढं सुटसुटीत चाललं नाही आणि तेवढं शिस्तप्रिय राहिलं नाही. नंतरच्या काळात आपण इतिहासात बघतोच की जसं शिस्तीची लापरवाही सुरू झाली तसं आपल्याला पराभवाकडे जावं लागलं हे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो.
त्याच अनुषंगाने आता राज्याभिषेक हा मुद्दा आपण आपल्या ओघाओघाने आला. हा शिवराज्याभिषेक सोहळा काही जण आता आपण बघतोय की यूथ जो आहे तो कोणी शिवराज्याभिषेक फक्त 6 जून तारखेचा विचार करतो, कोणी शिवभक्त फक्त तिथीचा विचार करतो. ह्या दोन्ही मतप्रवाहांना सामोरं जाताना तुम्ही असे एकमेव असता की ह्या सर्व राज्याभिषेकांना जेवढे किल्ल्यावर कार्यक्रम होत आहेत त्या सगळ्यांना बंदोबस्ताला तुम्ही असता. ह्या दोन्ही वेगवेगळ्या क्राऊडला बघताना तुम्हाला यूथला काय संदेश द्यावा असं वाटेल की आज आपण स्वतः विभागले गेलो आहोत आणि तुम्ही ज्यावेळेस दोघांना एकत्र बघता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय संदेश द्याल? तसं तू बरोबर म्हणला की येणारा हा रायगडावरती असेल किंवा याच्यामध्ये असेल तो शिवभक्त आहे. तो तारखेला आला किंवा तिथीला आला म्हणून त्याच्यामध्ये काही डिफरन्सेस असणं किंवा करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये नाही. कारण का तो शिवभक्त आहे म्हणून तो त्या ठिकाणी तो येतोय. कारण का आज तुम्ही कोणत्या ठिकाणी पण रायगड किल्ल्यावरती येणे आणि ती पायी मार्गाने येणे हे चॅलेंजिंग आहे ते. बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी येणारे जे असे म्हणजे वरवरचे शिवभक्त दाखवून उपयोग नाही. त्या 1.5 ते 2 तास त्याला चालत आणि त्या पायऱ्या चढून त्याला वर येणं आहे. त्याच्यामुळे तो येणारा शिवभक्त हा त्या भावनेनी आणि त्याने प्रेरित होऊन आलेला आहे. त्यामुळे त्याचे इमोशन्स असतात त्या ठिकाणच्या. बरोबर. असं नाही की फक्त तुम्ही 6 जून किंवा तिथीला आला म्हणून तुम्ही, पण इतरही वेळेस आम्ही ज्यावेळेस रायगड किल्ल्यावरती जातो त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस त्यांचे इमोशन्स त्या ठिकाणी होत असतात की बाबा जे काही त्यांना मूव्हीजमधून असेल किंवा मालिकामधून किंवा पुस्तकामधून शिवाजी महाराज कळलेले असतात. आणि मी आता हे चेंज जो पाहतो आहे की येणारी संख्या शिवभक्तांची संख्या ही दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे आणि ती खूप पॉझिटिव्ह साईन आहे. बरोबर. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे की प्रशासनाला शेवटी तो ताण येतो, तो मॅनेज करणं हा एक दुसरा पार्ट जर पाहिला. बरोबर. पण येणारे शिवभक्त आपल्याकडे येत आहेत आणि ते महाराजांच्या ठिकाणी नतमस्तक उभं आहे ही आपल्या सोसायटीकरता किंवा आपल्याकरता खूप चांगली गोष्ट आहे. किंवा जेवढे जास्तीत जास्त लोक आपल्याला रायगड किल्ल्यावरती त्याने शिवभक्त त्या ठिकाणी येतील. कारण प्रत्येक जाताना असताना निदान 1% का होईना 1% का होईना मनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये किंवा तो किती वाईट विचाराचा असो, तो गुन्हेगार असो, किती वाईट विचार असो, पण ज्यावेळेस तो किल्ल्यावरती येतो त्यावेळी त्याच्या मनात वाईट विचार कधीच येणार नाही. बरोबर. तो त्या वातावरणामध्ये तो शिवमय होऊन जातो. बरोबर. कारण तिथे पॉझिटिव्हिटी एवढी आहे. मी किल्ल्यावरती कोणत्याही ठिकाणी म्हणजे मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किल्ल्यावरती मुक्काम केलेला आहे. बरोबर. सहकुटुंब. मला ते पौर्णिमेच्या चंद्रा प्रकाशामध्ये मला पूर्ण रायगड किल्ला पाहायचा होता. त्या दिवशी मी पूर्ण त्या ठिकाणी वर मुक्काम केला. म्हणजे ते वातावरणच एवढं तुम्हाला इन्स्पायरिंग आहे की कितीही निगेटिव्ह विचार करणार मला त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह होऊन जातो. त्याच्यामुळे प्रशासन म्हणून आम्हाला येणारे शिवभक्त हे आमच्याकरता सारखेच आहेत. संख्येमध्ये काय फरक पडत नाही. शेवटी संख्या दिवसून वाढत आहे आणि रायगड किल्ल्याची रचना आणि त्यावेळेस हे पाहता ते चॅलेंजिंग आहे. प्रशासनाकरता चॅलेंजिंग आहेत. समिती म्हणून आपण सुद्धा पाहत असाल की ते चॅलेंजिंग आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला तसं सांगितलं की ह्याला कुठे फॅसिलिटेट करणं गरजेचं आहे. येणारी जी शिवभक्तांची गर्दी जी आहे त्यांना फॅसिलिटेट करणं गरजेचं आहे. योग्य सूचना देणं गरजेचं आहे. योग्य ठिकाणी त्यांना योग्य नियमाचं त्यांना सांगणं गरजेचं आहे. ते झालं तर म्हणजे निश्चितच आता त्या ठिकाणी काही उत्साही किंवा अतिउत्साही दाखवणारे पण शिवभक्त असतात. बरोबर. मग त्यांना आम्ही काही वेगळ्या प्रकारे किंवा मी महाराजांच्या ह्याच्यामध्येच म्हणजे मागच्या वर्षी आपण म्हणत असेल की जी मी मागे सांगितलं की शिस्त आणि संयम. म्हणजे तुम्ही आता रायगड किल्ल्यावरती आलेला त्यामुळे शिस्त आणि संयम जी महाराजांची मूळ गोष्ट आहे तेच आपल्या पाळलीच पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो की शिवभक्त संख्या गर्दी जास्त झाली कुठं ते लोकांना आपल्याला थोडंसं होल्ड करायला लागेल किंवा त्यांना वेगळ्या मार्गाने सोडायला लागेल. अशा वेळेस शिवभक्तांना आमचं तेच आव्हान राहतं की समिती म्हणून किंवा आपण म्हणून एकच की शिस्त आणि संयम पाळा. तुम्ही ज्या गोष्टी करता आलेला आहात ते शिस्त संयम आता दाखवायची वेळ आहे. तुम्ही अति उत्साहामध्ये आलेला आहात मग वर आल्यानंतर तुम्हाला समजतं की इथं सोयीसुविधा कमी आहेत. मी कसं रात्र इथं थांबू मग मला लवकर खाली जायचं आहे ही थोडी भावना तयार होते शिवभक्तांमध्ये की मला लवकर खाली जायचं आहे. पण एका लवकर जाण्यासाठी पण बाकीच्यांना किती तो असेल. त्यामुळे शिस्त आणि संयम त्या ठिकाणी बाळगणे हे मला वाटते खूप आवश्यकता आहे. सो आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ज्यावेळेस चर्चा करतोय तुम्ही राज्याभिषेकाला येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना जवळून पाहताय. तुम्हाला कधी फरक जाणवलाय का की अमुक दिवशी येणारा शिवभक्त वेगळा आणि तमुक दिवशी येणारा शिवभक्त वेगळा किल्ल्यावरचा? हा माझा तुम्हाला प्रश्न यासाठी आहे कारण सोशल मीडियावरती प्रचंड ह्या गोष्टींवरनं वाद चालू असतात की तारखेला येणारा अमुक असतो, तिथीला येणारा तमुक असतो. परंतु एक थर्ड पर्सन म्हणून मलाही बघताना असं वाटतं की तो दोन्ही शिवभक्त आहेत. तुमच्या बोलण्यातून मला तेच समजलं की दोन्ही शिवभक्तच आहेत. त्या सगळ्यांमध्ये ते जर का 2.5 तासाचा प्रवास करून किल्ला चढून येत आहेत तर त्यातला कोणीही असा ऐरा-गैरा नसावा हे तुम्ही सांगताच आहात. पण तरीही आज समाजामध्ये हे 2 भेद का आहेत आणि तुम्ही त्या भेद करणाऱ्या शिवभक्तांना काय सांगाल? नाही ह्याच्याविषयी जर मला जर पर्सनली जर विचारलं कारण कसं आहे शेवटी आपण सोसायटीमध्ये राहत असतो. मी मग सांगितलं की त्या सोसायटीमधून पोलीस तयार होतात त्या सोसायटीमध्ये गुन्हेगार तयार होतात. बरोबर. त्याच्यामुळे
प्रत्येक लोकांची वेगळी मतं असू शकतात. बरोबर. म्हणजे आज नाही की आज 100 लोक आहेत, 100 लोक एकाच मताचे असू शकतात. प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे आपल्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे काही लोकांचे मतांतर असू शकतात की येणारा म्हणजे शिवभक्तामध्ये ते करू शकतात की हा शिवभक्त वेगळा आहे, तो त्याचे. पण त्याच्यामध्ये आपण एकच ह्याच्यामध्ये पाहिलं आहे की आपण ज्या ठिकाणी ज्यांच्या नतमस्तक व्हायला येत आहोत त्यांनी कधी हा भेद केलेला आहे का? बरोबर. म्हणजे आपण ज्यांच्या नतमस्तक होण्याकरता आपण एवढं सगळं करत आहोत, ज्यांच्या नावाने आपलं संपूर्ण राज्य चालतं, त्यांनी कधीच हा भेद केलेला नाहीये किंवा कोणत्या दिवशी यावं कोणत्या दिवशी येऊ नये. असं आहे की कोणाला तारखेपर्यंत जमतं, कोणाला तिथीप्रमाणे जमतं किंवा त्या दोन्ही जमत तो इतर वेळेस येऊन जातो. की आम्ही सुद्धा आता हे बघतो की इतकी प्रचंड त्या ठिकाणची आता शिवभक्त येण्याची संख्या मागच्या वाढत आहे, वर्षानुवर्षे वाढत आहे. आणि ती मी इज गुड साईन. म्हणजे त्यामुळं आपण त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्याच्यामध्ये आपण कोणाच्यामध्ये डिफरन्स करायचा. आता मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडिया हे असा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे ते सगळं व्हर्च्युअल आहे आणि त्याला कोणाचाही कंट्रोल नाही, अनकंट्रोल आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे सोशल मीडियातून तो काही कोणत्या एखादा सेट करणे, कारण का आज तुम्ही ट्रोलर्स असेल किंवा काही असेल त्यातून एखादा निगेटिव्ह तुम्ही सेट केला, नॅरेशन सेट केलं, मग ते निगेटिव्ह नॅरेशन त्यामध्ये चालवणं. त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या चर्चेला येऊन आता आम्ही याचं सायबर क्राईम म्हणून पण त्याच्यामध्ये करत असताना सोशल मीडिया कसा इन्फ्लुएन्स आणि कसा रन करू शकतो हे आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जे कमेंट्स किंवा जे असेल मला वाटत नाही त्याचा खूप जास्त विचार करणं गरजेचं. म्हणजे खरे शिवभक्त आहेत त्यांच्याकडे मनामध्ये असणारे आस्था आणि हे आपल्याकरता खूप मोठे आणि आपण ज्यांच्याकरता नतमस्तक व्हायला जात आहोत त्यांनी हा कधी भेद केला तर आपण करणारे कोण, असं मला वाटतं. आणि तुम्ही जे वाक्य वापरलं की शिवाजी महाराजांनीच भेद नाही केला तर आपण करणारे कोण, ह्याला धरून मला एक इन्सिडेंट आठवतो की सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला जून महिन्यामधला, परंतु तो वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक झाल्यानंतर त्या काळांमधली तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक करणारे जे पुरोहित होते किंवा नुसते पुरोहित जे होते ते दुखावले गेलेले की तुम्ही आमचा म्हणजे अवलंब नाही केलाय. तर त्यांचं मन राखण्यासाठी शिवाजी महाराजांनी परत तांत्रिक राज्याभिषेक देखील 2 महिन्यात केला. तो शास्त्र पद्धतीनं जर का त्यांनी करू शकतात तर त्यांनी हा विचार नाही केला. त्यांनी काय विचार केला आहे की जनता सगळी माझ्यासाठी सेम आहे. सो तुमचं पण मन राखणं गरजेचं आहे आणि त्यांचं पण मन राखणं गरजेचं आहे. हा विचारच आपल्याला किती इन्स्पिरेशन देऊ शकतो. आणि त्या राजाचा राज्याभिषेक करताना किंवा त्या राजाला एक रोल मॉडेल मानताना आपणच आपल्यात वाद घालणं आणि भांडत बसणं हे किती चुकीचं आहे हे ऍक्च्युली मी तुमच्या थ्रू सगळ्या शिवभक्तांना सांगायला. कारण का तू तसं सांगितलं की ते तर राजे होते, छत्रपती होते, ते तर म्हणू शकले असते ना मी केला आता केलेला आहे. म्हणजे म्हणून तेच म्हणणं ना की कोणत्या वेळेस फ्रंट फुटला जायचं आणि कोणत्या वेळेस बॅक फुटला येऊन करायचं. बरोबर. म्हणजे असं नाही की राजांना म्हणजे ह्यांना पण दुखवायचं नाही त्यांना पण दुखवायचं नाही. ठीक आहे तुमची आहे तर आपण परत करूया. जे आपण ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे ऐकतो किंवा जे वाचतो त्याच्यामध्ये की शास्त्र पद्धतीने परत आय थिंक सप्टेंबरमधली कोणती तिथं होती परत त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे हे ह्याच्यामध्ये पण आहे आणि आपल्या ऑन रेकॉर्ड सुद्धा आहे. आणि म्हणजे जेव्हा ते स्वतः राजे होते ते तर करू शकले असते. नाही एकदा केलेला आहे, विधिवत केलेला आहे, याच्याप्रमाणे केला तर परत कसा करायचा. त्यांनी तर इगो किंवा कोणत्याही गोष्ट ठिकाणी ठेवली नाही. बरोबर इगो कोणतीही गोष्ट ठेवली नाही आणि त्यांनी परत त्या ठिकाणी ते गेले. हे खरंच म्हणजे हे आपल्याकरता हे लहान लहान गोष्टी आहेत. जसं राईटली आपण सुरुवात ज्याप्रमाणे केली आपण फक्त शौर्याच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी करतो, पण महाराजांचं प्रत्येक म्हणजे त्यांचं वागणं असेल किंवा बोलणं असेल किंवा कोणाच्याबद्दलचं हे असेल ह्या प्रत्येक ह्याच्यातून आपण ते घेण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांची आपल्या घेण्यासारखी आहे. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही यूथला तर बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत कसं काय करावं, पण यूथच्या पलीकडे पण आता जी नवीन पिढी आहे, तुम्ही आता जसं मगाशी गप्पा मारताना सांगत होता की तुमचा मुलगा देखील आता लहान आहे आणि त्यालाही महाराजांचं अट्रॅक्शन आहे. सो असं अट्रॅक्शन असलेले जी लहान मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्सला तुम्ही काय सांगाल? नाही म्हणून तुम्हाला अशी सांगितल्याप्रमाणे माझं फॅमिली बॅकग्राऊंड तसं म्हणजे गावाकडून पण आहे. मला लहानपणावरून शेवटी कसं असतं मला लहानपणी जे आपल्या मनावर संस्कार घडतात ना, कारण लहानपणी एखादी गोष्ट आपल्या मनात बसलेली असेल ती आपण कितीही त्यानंतर हे करू पण ती गोष्ट आपल्या मनामध्ये पक्की असते. म्हणजे आपल्या बॅक ऑफ माइंडमध्ये ती गोष्ट असते की लहानपणी कारण सांगितलं की मला लहानपणाचे काही इन्सिडेंट म्हणजे अजूनही क्लिअर आठवतात. जसं सांगितलं की मी नाटक केलं होतं 3री-4थीमध्ये असताना, त्यामध्ये छोटासा एक रोल केला होता. त्यामुळे मला असं वाटत राहतं की आजकाल जे म्हणजे लहान मुलांना आपण जसं जे दाखवू त्याला ते खरं वाटतं. म्हणजे आपल्याला जर सांगितलं की बाबा यावेळेस बऱ्याच आपण पाहतो की ट्रॅफिक सिग्नल्स असो बरोबर, आपला जर आपला मुलगा आपल्याबरोबर असेल आपण त्या सांगितलेलं असतं किंवा जे पॅरेंट्स सांगतात की रेड असेल थांबायचं, ग्रीन असेल तर जायचं. तर त्यावेळेस कधी कधी आपला मुलगा ड्राईव्ह करत असं आपल्याला सांगतो की पप्पा रेड आहे तुम्ही का चालले, किंवा मुलगी असेल तर पप्पा रेड आहे तुम्ही का चालले. बरोबर. म्हणजे याचं असतं की लहान मुलं आपण एखाद्या गोष्ट सांगितली त्यानंतर करता ते परमनंट असते. आणि त्यांना कसं असतं की त्यांना लहान वयामध्ये असताना त्यांना आपले वडील
किंवा आपले जवळचे असतात हे आपल्या त्यांच्याकडे रोल मॉडेल असतात. बरोबर. म्हणजे रोल मॉडेल काय खूप लांब द्यायची गरज नाही की खूप आपल्याला कोणतं एक मोठा रोल मॉडेल पाहिजे. आपण जेव्हा लहान असतो तर आपला संबंध लिमिटेड लोकांचे असतो. आपले घरचे असो, आई आजोबा असो किंवा आपले चुलते असो यापुढे असो, आणि ते त्याच्यामध्ये रोल मॉडेल्स होत असतात लहान मुलं. त्यामुळं आपण जे ॲक्ट करतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट त्यांच्यावरती होत असतो. म्हणजे जसं आपण पाहत असतो की आपण जर फोन पाहत असतो किंवा हे करत असतो, डायरेक्ट इनडायरेक्ट असं होतं की त्यांना लक्षात येतं की नाही म्हणजे फोन हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे काहीतरी. कारण का आपण अशा जनरेशनचा आहोत. म्हणजे जर मी माझा विचार जर केला तर याच्यामधून की त्यामध्ये फोन म्हणजे असं होतं की 2000च्या आसपासमध्ये फोन हा काहीच नाही, आता फोन हा सर्वस्व आहे. बरोबर. म्हणजे अशा जनरेशनमधून आलेलो आहोत. म्हणजे ज्यावेळेस लक्षात येतं की बाबा पप्पा किंवा मम्मी फोनला एवढं महत्त्व देते किंवा बाकी सगळे कामं सोडून फोन अटेंड करते किंवा फोन पाहते, याचा अर्थ त्यांच्या लक्षात येतं की फोन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे हे डायरेक्ट इनडायरेक्ट आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. बरोबर. म्हणजे आपण असं फक्त मुलांना फक्त हे करू नये, कारण का आपलं फक्त निगेटिव्ह माइंड, कारण कोणती गोष्ट करू नये म्हटलं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. म्हणजे लहानपणी आपल्याला वाटतं की ही गोष्ट करू नये किंवा लोकांना वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी आपण ते करायचं आहे. ती भावना मुलांच्या मध्ये डेव्हलप होत असते. त्यामुळं ही गोष्ट करू नये म्हटलं की मला वाटतं की ते काहीतरी हे पाहिजे, त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, आपल्याला ती ट्राय केली पाहिजे. तर पॅरेंट्सनी पण ती गोष्ट हे केली पाहिजे की काही गोष्टी आपल्यामध्ये पण बदल करणं गरजेचं आहे. आपण फक्त मुलांना बाबा आजकालची मुलं या अशी करतात, मुलं तशी करतात, पण आपण काय करतोय मी सुरुवात आपल्यापासून पण थोडी करणं गरजेचं आहे. आपण त्यांना किती वेळ देतो, आपण त्यांना किती सांगतो की कोणतं चांगलं कोणतं वाईट. जसं सांगितलं की आता माझं घरचं म्हणजे मुलगी असेल किंवा मुलगा असेल की मी त्यांना आता जे शिवाजी महाराजांचे मूवीज असतील किंवा सिरीज असतील, मी ते असं म्हणत नाही की तुम्ही हे, पण ते त्यांना मी मुद्दाम त्यांच्यावर बसून मी पण पाहतो. असं नाही की बाबा त्यांना, आणि शेवट त्यांना मला ज्या चान्स मिळेल किंवा काहीतरी सांगण्याचा, ते रिलेट करून महाराजांचा असेल किंवा काही असेल सांगत होतो की त्यावेळेस कसं असेल बघ. ते छोटी आहेत, त्यांना कळलं नाही कळणार ही गोष्ट आहे, पण ते आपण कुठे सुरुवात केली पाहिजे. किंवा त्याला नाही महाराज असताना मग कसं होतं, किल्ल्यावरती गेल्यानंतर मग महाराज इथं राहत होते, कसे राहत असतील, आपण घरामध्ये जर पाणी आलं नाही तर आपण एवढं हे करतो, पण महाराज त्यावेळेस एवढे मावळे गेले असते. मग त्याला सुद्धा परत प्रश्न होतो, खरंच एवढे मावळे फ्रेंड्स, म्हणजे मावळे म्हणजे फ्रेंड्स, माझा मुलगा तो फ्रेंड्स म्हणतो, म्हणजे महाराजांचे फ्रेंड्स सगळे मावळे मी सगळे फ्रेंड होते. महाराजांचे एवढे फ्रेंड्स कसे काय होते, महाराजांना करता मग फ्रेंड्स कसे काय पुढे येतोय सगळ्या वेळेस, मग ह्याचे प्रश्न असतात. बरोबर. म्हणजे आता तुम्ही म्हणताय असं की आजच्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल हा सगळ्यांसाठी गरजेचा झालेला आहे. अशा सिच्युएशन मध्ये त्यांच्या हातातून तो आपण काढून नाही घेऊ शकत, पण त्यांना डायव्हर्जन देऊ शकतो, करू शकतो की वाईट गोष्टी न बघता किंवा निरुपयोगी गोष्टी न बघता काही उपयोगाच्या गोष्टी ज्या आपल्याकरता. कारण असं नाही, आजकाल तर आपण हे बदलत चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणू शकतो की बदल हा म्हणजे आवश्यक आहे आणि तो होतोच. म्हणजे नथिंग इज परमनंट लेकिन चेंज इज परमनंट. आपण जे आहे की बदल हा निश्चित आहे, बदल हा निश्चित होणार आहे, आणि त्याला बदलाला आत्मसात करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण ते काळानुरूप बदलले नाही तर आपण कुठे आउटडेटेड होऊन जाऊ. ज्यावेळेस 2006-07 मध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करत होतो, म्हणजे आता खूप बऱ्याच जणांना आठवत नसेल की 2006-07 मध्ये MPSCने सिलेबस बदलला होता. बरोबर. सिलेबस बदलला होता, आणि जसे आता बरेच सिलेबस बदलल्यानंतर मग मुलांचं ॲजिटेशन करणे वगैरे तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालं नव्हतं, पण सगळे एकदम शॉकमध्ये गेले होते. म्हणजे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत होते, आता बदललं, आता सगळं संपलं, आता सिलेबस बदलला, म्हणजे आपण रेसमधून बाहेर पडलो. जे 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करत होते त्यावेळेस काय पुण्यामध्ये आम्ही आमचा मित्र ग्रुप आम्ही बऱ्याचशा प्रायव्हेट क्लासेसला वगैरे जात होतो. ते हँडल्स वगैरे छापले जातात, त्याच्यावरती एक मोठी टॅगलाईन येत होती ती, अच्छा, नथिंग इज परमनंट बट चेंज इज परमनंट. अच्छा, म्हणजे बदल हा होणारच आहे, बाकी गोष्ट ती टॅगलाईन अजूनही ह्याच्यामध्ये आहे. त्यांचं एकच म्हणण्याचं एकच होतं की हा विचार जर केला, म्हणजे आम्ही न्यू कमर्स होतो, आम्ही आता एक्झाम देणार, आणि एक्झाम ज्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे 4 वर्ष ते देणार. शेवटी जो फर्स्ट फ्रेशर आहे त्याला त्याच्या कंपॅरिझन होऊ शकत नाही. तर त्यांचं एकच होतं की असं नाही की इंडिव्हिज्युअल म्हणजे अतुल झेंडे किंवा ह्याच्याकरता सिलेबस बदलला असं नाही आहे. हा सिलेबस बदललेला आहे, जे लाखो लोकांच्या करता सिलेबस मुलांच्या करता बदललेला आहे. त्यामुळे तू ज्या लेवलला आहे त्याच लेवलला बाकीचे आहेत. बरोबर. तुझी जी कंडिशन आहे, मी फक्त आपल्याकडे आपण फक्त स्वतः विचार करतो, असं आहे सिलेबस चेंज केलं, मी सगळं प्रिपरेशन केलं होतं आणि सिलेबस बदलला, उद्या आता काय होणार. बरोबर. पण हा बदल हा एकट्या करता नसतो, सगळ्यांकरता असतो बदल. त्यामुळे सगळे सेम पेजला आहेत. बरोबर. म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे तुमच्यामध्येच आहे. हा, म्हणजे रेस मध्ये सगळे सेम आहेत. म्हणजे बदल झाला म्हणून तुम्ही एकदम काहीतरी हा तुम्ही सगळ्याच लेवलला आहेत. त्यामुळे तो एक आपल्याला ती एक पॉझिटिव्ह थिंग होती. आता आपण सगळे एकाच लेवलला आलेलो आहोत. याच्यामध्ये त्यांनी 4 वर्ष अभ्यास केलेला पुढे आहे का तो आता आहे, आता नाही, आता आपण सगळा बदल तुम्ही सगळे एकाच लेवलला आलेला, त्यामुळे तुम्हाला एकाच लेवलला फाईट करायची आहे.
म्हणजे त्यामुळे तो एक जे आहे ना की ह्या काही गोष्टी ज्या असतात त्या अशा आपल्या आयुष्यामध्ये असतात त्या आयुष्यभर लक्षात राहतात. बरोबर. हां. नाही, आता तुम्ही एवढे सगळे अनुभव आमच्यासोबत शेअर करताय, त्यातून आम्हाला एक समजतंय की प्रशासकीय अधिकारी म्हणून राबताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टींना फेस करता. पण मला इथं एक वेगळा ट्रिकी प्रश्न विचारायचा वाटेल की आजचं प्रशासन आहे, या प्रशासनामध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तर दिसतात, अशा काही उणिवा पण जाणवत असतील. तर आजच्या प्रशासनामध्ये तुम्हाला काय वाटतं की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला चेंज करावीशी वाटते, जे शिवाजी महाराजांच्या काळात होत होतं, जे आता आपण करणं गरजेचं आहे? याच्याकरता मी खूप जास्त नाही, आता त्याबद्दल एकच मी फक्त हे सांगत असतो, म्हणजे जे काही मला अनुभवातून किंवा जे मला ज्यावेळेस संधी मिळते सांगण्याची कोणाकरता, की मी एकच विचार करतो त्यामध्ये की शेवटी सगळेच एक्झाम देऊन किंवा हे देऊन प्रशासनामध्ये आलेले असतात. फक्त तुमची बसायची पोझिशन बदलत असते. बरोबर. म्हणजे तुम्ही टेबलच्या अलीकडे का पलीकडे आहात. बरोबर आहे की एक्झाम्स इंटरव्ह्यूज वगैरे ज्यावेळेस होतो किंवा आपण ज्यावेळेस असतो तेव्हा टेबलच्या आपण अलीकडे असतो. म्हणजे जर असेल तर आपण टेबलच्या अलीकडे असतो की आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं, मिळवायचं असतं. त्यावेळेस असणारा आपला ॲटिट्यूड आणि त्यावेळेस असणारं आपलं आचरण, आणि ज्यावेळेस आपण सिलेक्ट होतो आणि त्या खुर्चीमध्ये बसतो, बरोबर, आणि त्यावेळेस असणारं आपलं आचरण आणि आपलं काम करण्याची पद्धत, ह्याच्यामध्ये डिफरन्स येता कामा नये. बरोबर. कारण का जर एखादी गोष्ट जर आत्ता ज्यामध्ये जो आता फ्रेशर आहे, म्हणजे ज्याला आता नोकरीमध्ये यायचं आहे, त्याला सांगितलं नाही तुला आज हे करायला लागेल ते करायला लागेल, तो सगळं येस करत असतो. बरोबर. कारण का त्याला संधी पाहिजे असते. मला कसं करून प्रशासनामध्ये, कारण का मी एकच विचार करतो, मला ही किंवा आमचेही बरं आता शेवटी पोलीस जॉब आहे, हेक्टिक आहे, 24 तास सर्व्हिस किंवा सुट्ट्या नाहीत, हे नाहीत, अशा वेळेस साहजिक वाटतं की अरे खूपच जास्त होते. बरेच लोक आमच्याकडे येतात, आम्हाला सुद्धा वाटतं की खूप हे आहे, मी खूप टाईम आपल्या कुटुंबाला वेळ मिळत नाही, हे मिळत नाही. त्यावेळेस एक मी सिंपल विचार करतो, प्रोफेशन आपण आपल्या चॉईसने निवडलेलं आहे. बरोबर. म्हणजे मी एकच सगळ्यांना सांगत असतो आमच्या की MPSC किंवा महाराष्ट्र शासन तुमच्या काय आलं नव्हतं की XYZ तुम्ही या आणि प्रशासनामध्ये या आणि तुम्ही या खुर्चीवर बसा, तुमच्याशिवाय हे चालणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतः डिसिजन घेतले आणि तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून आलेला आहात त्या ठिकाणी स्वतः कष्ट घेऊन, आणि तुम्हाला कुणी बोलवलेलं नाहीये. त्याच्यामुळे याचे काही प्रोज आणि कॉन्स असतील ते तुम्हालाच फेस करायचे आहेत. बरोबर आहे. तुम्ही डिपार्टमेंटमध्ये यायच्या आधी किंवा प्रशासन यायच्या आधी मग हे असं होणार आहे, आपली बदली होणार आहे, आपल्याला कुठं हे कळलं जाईल, अशा अडचणी येणार आहे, मॅनपॉवर कमी असते, रिसोर्सेस नसतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माहिती असतात अगोदर. असं असताना सुद्धा आपण जॉईन केलेलं आहे, आणि एकदा आपण जॉईन केल्यानंतर परत त्याच गोष्टीला दोष देत राहणे किंवा मग हेच बरोबर नाही, तेच बरोबर नाही, लोकच काम करत नाही, ॲटिट्यूड हे नाही, लोकांचं काम करण्याचं ॲटिट्यूड नाही. मग असं वाटतं की मग ॲज अ लीडर किंवा ॲज अ आपण करतो आपण काय करत आहोत. मग ज्यावेळेस आपण नोकरीला लागायच्या अगोदरच आपला ॲटिट्यूड काय होता आणि नोकरीला लागल्यानंतरचा ॲटिट्यूड हा वेळेचा हे आहे. बरोबर. आणि त्यावेळेस आपण किती सबमिसिव्ह असतो, आपण किती सगळ्या गोष्टीला करत असतो, आणि विदिन ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसतो किंवा आपण ज्यावेळेस इंटर करतो त्यावेळेस आपल्याला लगेच जसं मी सांगितलं की मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य हा तो डिफरन्स आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला तो डिफरन्स लगेच जाणवतो, बाबा आपल्याला अधिकार दिलेले आहेत पण आपले पण काही कर्तव्य आहेत प्रशासकीय अधिकारी म्हणून. बरोबर. ते कुठेतरी आपण सोडता कामा नये असं मला वाटतं. आणि प्रशासनामध्ये ही गोष्ट एवढी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर आचरणात आणली गेली तर मला वाटतं की प्रशासन अजूनही म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांना सक्षम आणि चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतो. बरोबर. आणि तुम्ही आता जे बोललात ते फार छान वाक्य होतं की टेबलच्या अलीकडे असतानाचा तुमचा ॲटिट्यूड आणि पलीकडे असतानाचा ॲटिट्यूड हा रोजच्या जीवनामध्ये आम्हाला जाणवतो. म्हणजे आज तुम्ही असे आहात की ज्यांच्याशी इंटरॅक्शन करताना खूप छान वाटतंय. म्हणजे असं नाही की आज इंटरव्ह्यू घेतोय म्हणून, पण याच्या आधी रायगडवर ज्यावेळेस आपलं इंटरॅक्शन झालं त्यावेळेस ते इतकं फ्रेंडली होतं, त्यामुळे मला वाटतं की पुढे तुमच्यासोबत काम करताना आम्हाला खूप सोपं गेलं, आणि त्याचाच रिझल्ट असा झाला की आपल्याला पुढे जे अचीव करायचं होतं ते आपण अचीव करू शकलो. तुम्ही जो ॲटिट्यूड सांगताय तसा ॲटिट्यूड जर का प्रत्येक कामामध्येच जर का दिसायला लागला तर माझ्या मते खूप कामं सोपी होतील. आणि मग तिथे असतं ना की तुम्ही जे सांगाल ते शिरसावंत आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही सांगणारी प्रत्येक गोष्ट आम्हाला मग मान्य होईल जर का तुम्ही त्या ॲटिट्यूडमध्ये सांगाल, आणि तेच जर का तुम्ही ॲग्रेशनमध्ये जर का द्याल तर मग तो क्राऊड किंवा तिथं आयोजक असतात त्यांना त्या गोष्टी ऐकताना एक्झॅक्टली जसं सांगितलं की बाबा शिवराबाई समिती आणि आपण काम करत असताना आपलं आणि प्रशासनाचं एम एकच होतं. एम तर आपला उद्देश एकच होता, फक्त करण्याची पद्धत म्हणजे आपले रोल वेगळे होते. बरोबर आहे. आपण वेगळ्या रोलला होता, आपण वेगळ्या रोलमध्ये, आम्ही वेगळ्या रोलमध्ये होतो, पण आपल्याला जायचं होतं एकाच ठिकाणी जायचं होतं. म्हणजे जे काही आपल्याला अचीव करायचं एकच गोल अचीव करायचं होतं आपल्याला, फक्त ते कॉर्डिनेशन म्हणून कम्युनिकेशन कॉर्डिनेशन. म्हणून ह्या गोष्टीमध्ये काय आहे, कारण का
एकट्या आपण काय करू शकत नाही किंवा आम्ही प्रशासन सर्व असतं की नाही आम्ही सगळं आम्ही करा हे आम्हाला शक्य नव्हतं. बरोबर. त्यामुळे आपल्याला कुठंतरी कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन त्या ठिकाणी हे ठेवून बरोबर. आणि असं नाही की ते प्रत्येक वेळी तुम्ही ॲग्रेशननी आणि तुमची गोष्ट अधिकाराने सांगणं गरजेचं आहे त्या ठिकाणी किंवा त्या गोष्टी आपल्या जर आपण कॉमन ह्याला चाललेलो आहोत गोल अचीव करण्याकरता त्याकरता हे इगो आणि हे मला वाटत नाही की मॅटर करतं. ते आपण कुठं सोडून त्या एकत्र गेलो तरच आपली ती एकत्र वाट आहे आणि ते एकत्र वाटेने आपण जाऊ शकतो. बरोबर. कारण का हे जे इगो जर महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी जर ठेवले असते त्यामुळे तर एवढे मोठं स्वराज्य निर्माण करणं मला वाटत नाही की शक्य झालं की महाराजांनी ते कधी आपल्या ठिकाणी ते ठेवले होते. बरोबर. म्हणून तर सगळ्यांना बरोबर घेऊन ते एवढं काम करू शकले. हा म्हणजे तोच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर का महाराज स्वतःच खरं म्हणत जर का गेले असते तर कदाचित इतक्या लोकांची साथ इतका वेळ नसती भेटली. सुरुवातीला भेटली असती, पुढे सुटली असती. परंतु आज तुमच्यासोबत गप्पा मारताना, हा पॉडकास्ट बघताना, जेव्हा हा सगळेजण बघतील त्यावेळेस माझ्या मते तुम्ही जसे शिवभक्तांना एक इन्स्पिरेशन आहात तसे मला वाटतं प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा ज्युनियर सिनियर सगळ्यांनाच एक आयडियल तुम्ही एक बाजू मांडून दाखवलेली आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक इन्स्पिरेशन आता तुम्ही बनत आहात. आणि मला खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारून. सगळ्यांना ह्या गोष्टी ऐकून फारच आवडेल. परंतु जाता जाता आपल्या इतक्या साऱ्या गप्पा झाल्या, इतक्या पैलूंना आपण हात लावला. नेहमीच आमचा ठरलेला शेवटचा एक प्रश्न की जशी आपल्या ह्या पॉडकास्टचं नाव आहे की मला समजलेले शिवराय. सो प्रत्येकाला असं वाटत असतं की मला शिवाजी महाराज काहीतरी समजले असतील, परंतु आम्हाला ही व्याप्ती लोकांना दाखवून द्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे एका पॉडकास्टमधून सांगणारी गोष्ट नाही आहे. 100 पॉडकास्टमधून पण कदाचित नाही जमणार ते. परंतु ती व्याप्ती सांगण्यासाठी आम्ही हा प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं की आजपर्यंत केलेल्या अभ्यासांपैकी तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला किती समजलेत? मी जर स्वतः अजूनही सांगितलं की मी सांगितलं माझ्या अकॅडमीपासून आणि किंवा आत्तापर्यंत मी रोज नवीन नवीन महाराजांचे एक पैलू म्हणजे जसं इंटरॅक्शन होईल ज्यावेळेस मला चान्स मिळेल इंटरॅक्शन करण्याचा त्यावेळेस मी करत असतो. आणि मला असं वाटत नाही की त्याचा म्हणजे 0.% तरी मला समजले असतील. कारण का महाराजांचं चरित्र किंवा महाराजांचा प्रवास एवढा मोठा आहे की ते आपल्याला म्हणजे ह्या उभ्या आयुष्यामध्ये आपण त्याचं किती समजू ह्याच्याबरोबर हे आहे. त्याचा मी 0.% पण आपल्याला अजून मला वाटतं की मला स्वतःला अजून समजले नसतील असं मला वाटतं. बरोबर. नाही, मुळातच ह्या प्रश्न विचारण्याचं उद्देशच आमचं हे आहे की एक दिवे गावातला एक लहान मुलगा जो प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे अत्यंत कठीण परिस्थितीतून करतो, त्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह जागेवर येऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा प्रयत्न करतो, एकदा अपयश पदरी घेऊन परत यश मिळवतो, संपादन करतो आणि प्रशासकीय सेवेमध्ये एका चांगल्या डिझिग्नेशनला येऊन आज काम करतो. त्या प्रवासामध्ये जीवनभर छत्रपती म्हणजे जन्म पुरंदरला झाल्यापासून आजपर्यंत तुमच्या केबिनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे जन्मापासून आत्तापर्यंतच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज सोबत होते, आहेत आणि राहतील. एवढं असताना जर का तुम्ही म्हणत असाल की मला 0.1% छत्रपती शिवाजी महाराज समजले, तर किती मोठं व्यासपीठ आपल्यासमोर उघडं आहे आणि किती वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं गरजेचं आहे हे आज आपल्याला इथं समजून येतं. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिलात. जनतेच्या सेवेतून आज तुम्ही थोड्या वेळासाठी आमच्यासाठी विश्रांती घेऊन आम्हाला हा वेळ दिला, त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद. आपणही सुद्धा याच्याच ठिकाणी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नाही, आम्हाला सगळ्यांना मुळातच हे सगळ्यांना सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कल्पनेतून नसून, कथेत नसून, त्यांना एक इन्स्पिरेशन किंवा रोल मॉडेल जर का तुम्ही मानलं तर आज फक्त शिवजयंतीला जयघोष करण्याव्यतिरिक्त पण तुम्ही काहीतरी अचीव करू शकता. आणि ती अचिव्हमेंट आज आम्हाला तुमच्या खाकीच्या स्वरूपात दिसते आहे. आणि असे शिवभक्त वेगवेगळ्या डिझिग्नेशनला जातील अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि आपला हा आजचा पॉडकास्ट इथेच थांबूयात. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद.